हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अभंग क्रमांक 3883. अभंग क्रमांक 3883. समागमे असे हरी नेनतिया नेदी जाऊ वाया अंकितासी अंकिता सावध केले नारायणे गोपाळ गोधने सकळही जन आले गोकुळासी आनंद मानसी सकळांचा केला अंगीकार देवे न कळता भावे वाचवी त्या झाला निर्धार हरी आम्हापासी निवांत मानसे निर्भर हे जन गोकुळीचे लोक केले सकळीक नारायण भय येऊ नेदी गावा तुका म्हणे नावा अनुसरे त्या. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिये. कैवल्य तेजोनिधी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली वैराग्याचे परमोच्च बिंदू जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज आदी करून सकल संतांच्या असीम अनुकंपेने पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तटाकावरती
संजीवनी समाधीस्थ भगवान माऊलींच्या साक्षात चरण सानिध्याजवळ बसून परमपूज्य परमवंदनीय पदवाक्य प्रमाण पारावारीन गुरुवर्य बाबांच्या पावन उपस्थितीमध्ये सिद्ध मुमुक्षु साधकांच्या समवेत आपण महाराजांच्या अभंग संहितेचं पांगत चिंतन पदकृत्य पद्धतीने शब्द आणि शब्दाचा अर्थ संक्षिप्तरित्या त्याचा विचार करण्यासाठी प्रवृत्त आहोत. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. बाळक्रीडा नावाचं प्रकरण सुरू आहे. हे बाळक्रीडा प्रकरण म्हणजे माऊलींनी लिहिलं आहे की वाणीला अनर्गळ शब्दाचा वृथालाप करून वाणीला सीन आला असेल, ती वाणी विटाळल्या गेली असेल किंवा मनाचे शकल झाले असतील, त्या मनाला स्थिर स्थावर स्टेबल बनवण्याकरिता भगवंताची कथा किंवा संतांचं वर्णन करीत जावं असं माऊलींनी वर्णन केलं आहे. ऐके जेत वाचा विसवे ते साधू कथा, तेथ मनितले देवे जी जी मनितले पांडवे, ऐके जेत वाचा विसवे ते साधू कथा. वाणीला विश्रांती प्राप्त करून देणारी, मनाला शांत दांत उदात्त आणि गंभीर अशा प्रकारचं बनविणारी ही साधूंची कथा. म्हणजेच देवाचं चरित्र असेल, साधूंचं चरित्र जर वर्णन केलं, देवाचं नामस्मरण केलं, लीला संकीर्तन, गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन, स्वरूप संकीर्तन जर केलं तर वाणी शुद्ध होते, वाणी पुनीत होते. माऊलींनी किती ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत. गुरुभक्ताचे नाव घेवो तेने वाचेसी प्रायश्चित्त देवो असं माऊली लिहितात. संतांचं नाव घ्या किंवा संतांची सेवा करणारे जे लोक आहेत त्यांचं जरी नामस्मरण केलं तरीसुद्धा वाणीचा सीन निघून जातो असं माऊली वर्णन करतात. ते बाळक्रीडा देवाचं हे चरित्र आहे. सगुण परमात्म्याच्या लीला विग्रहाचं वर्णन सगळ्या साधू संतांनी एकमुखाने केलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये असे एकही संत नाहीत की त्या संतांनी भगवंताच्या सगुण लीला विग्रहाचं चिंतन केलं नाही. त्याला जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजसुद्धा या विषयाला अपवाद नाही आहेत. महाराजांनीही बाळक्रीडेचं, भगवंताचं या बाळक्रीडेमध्ये चिंतन केलेलं आहे. उपसंहाराच्या दिशेने हे प्रस्तुत प्रकरण सुरू आहे. महाराजांचा गाथा म्हणजे मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासाची सूत्र ज्याच्यामध्ये आहेत त्याचं चिंतन आपण करीत आहोत. हा अंतिम विचार आहे. जीवनाच्या मांगल्याचा विचार. मानवजात ज्या ठिकाणी अस्तित्वात असेल, जिथे कुठे मनुष्य या अवनीतलावरती असेल, त्याला रम्य समाधान पाहिजे असेल, त्याला उत्स्फूर्त अशा प्रकारचं जीवन जगायचं असेल किंवा मरण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणापर्यंत त्याला सत्याच्या साक्षात्कारापर्यंत जर पोहोचायचं असेल तर तिचे कुठे मानव असेल त्या मानवाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारी अपूर्व शब्दसृष्टी, अजर आणि अमर अशी शब्दसृष्टी, त्या शब्दसृष्टीचं नाव आहे, त्याला गाथा असं म्हणतात. हा वेदाचा महाराष्ट्रीय अवतार आहे. तुकोबरायांनी वेदातला एकही विचार त्याला बगल न देता संपूर्ण विचार मराठी भाषेमध्ये प्रतिपादन करण्यामध्ये यशस्वी झालेले महाराष्ट्रातले लोकोत्तर पुरुष, त्यांचं नाव आहे जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज. त्यांच्या गाथ्याचं चिंतन आपण करत आहोत आणि ते सुद्धा पांगत चिंतन आहे. संतांच्या पावन उपस्थितीमध्ये त्यांच्या पवित्र कृपाकटाक्षाच्या खाली आपण ही अध्यात्माची साधना या ठिकाणी करीत आहोत. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हे काही प्रवचन नाही आहे, हे आपलं पदकृत्य पद्धतीने आपल्याला विचार करायचा असतो. शब्द आणि शब्दाचा अर्थ देऊन आता मलाही एवढं काही पदकृत्य पद्धतीने सकाळी जे सत्र झालं स्वामी महाराजांचं, तसं तर काही आता आपल्याला सांगता यायचं नाही. आताच सांगता यायचं नाही तर ते कधीच सांगता यायचं नाही, कारण पदकृत्य पद्धत आहे. शब्द आणि शब्दाला अर्थ देण्याकरता काही विशिष्ट अभ्यास पाहिजे असतो. तो अभ्यास आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याकडे सार्थगाथा आहे, त्याच्यामध्ये जे काही अर्थ दिलेले आहेत त्या अर्थाचं चिंतन करून आपण ही वाक्पुष्पांजली, ही सद्भावाची अंजुळी, ही शब्दकुष्मांजली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र चरणकमली अगदी विनम्र भावे आपण समर्पित करूया. त्याच्यातला पहिला अभंग आहे जो आपल्या सत्रामध्ये आला, 3883 क्रमांकाचा अभंग आहे.
समागमे असे हरी नेनतिया म्हणजेच 3883 3883 असा आपल्या या सत्रामधला हा पहिला अभंग आहे. प्रकरण कसं सुरू झालेलं आहे हे सगळ्यांना ठाऊकच आहे. आपण नित्याची श्रोते आहोत. पहिल्यांदा कालच्या सत्रामध्ये एक लीला झाली, कालिया मर्दनाची लीला. त्याच्यानंतर आत्ता सकाळचं जे सत्र झालं त्याच्यामध्ये त्या इंद्र गर्व परिहार नावाचं जे प्रकरण आहे, सकृत दर्शनी ते प्रकरण सुरू आहे. आता त्या प्रकरणातले 2 अभंग आपल्या या सत्रामध्ये आत्ता आलेले आहेत आणि ते 2 अभंग संपलेत की इंद्र गर्व परिहार ही जी भगवंताने एक लीला केली, गोकुळामध्ये त्या गोपाळांची कशी स्थिती आहे, इंद्राची काय स्थिती झाली, मेघांची कशी स्थिती झाली, याचं विश्लेषण आपण आता सकाळच्या सत्रामध्ये बघितलेलं आहे. आता 2 अभंगांमध्ये इंद्र परिहार, गर्व परिहार राहिलेलं प्रकरण या ठिकाणी पूर्ण करतायत आणि त्याच्यानंतर आपल्या वाट्याला जे पुढचे अभंग आहेत 7, 8, 10 त्याच्यामध्ये काही अभंगांमध्ये भगवंताच्या अवतार कार्याचं प्रयोजन स्पष्ट केलं. त्याच्यानंतर कंसाच्या वधाची जी लीला आहे, कंस वध नावाचं प्रकरण आहे, तर ते प्रकरण पुढे सुरू होतं. म्हणजे आपल्याला या आपल्या प्रकरणामध्ये कंसाला मारायचं आहे हा खरा अर्थ आहे. आता कंस कोणता आहे त्याचं विश्लेषण आता हळूहळू क्रमाक्रमाने पुढे येणारच आहे. तर आता आपण अभंगाला सुरुवात करूया. समागमे असे हरी नेनतिया नेदी जाऊ वाया अंकितासी. परमात्मा ज्याच्या संपर्कामध्ये आहे, अंकितासी वाया जाऊ नेदी नेनतिया हरी समागमे असे. जे नेनते लोक आहेत, नेनते म्हणजे त्याचा अर्थ केला अज्ञानी लोक आहेत, पण अज्ञानी असूनसुद्धा ज्यांच्या अंतःकरणामध्ये भावना आहेत, म्हणजे अज्ञानी आहेत, म्हणजे अज्ञानी असूनसुद्धा असे केवळच अज्ञानी आहेत असं नाही, तर ज्यांचं अंतःकरण हे भावनेनं परिप्लुत झालेलं आहे पण आता अज्ञानी आहेत, असे जे काही लोक आहेत जे हरीच्या संपर्कामध्ये आहेत. हरी समागमे असे म्हणजे अशा अज्ञानी लोकांच्या भावना प्रदान भक्ती करणाऱ्या लोकांच्या संपर्कामध्ये साक्षात हरी असतो. म्हणजे अज्ञानी आहेत. आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतात की बाबा काही काही माणसं फारच भोळी असतात, फार म्हणजे असं कधी कधी वाटतं की बाबा या माणसाचं कसं होईल, कारण याला कोणी पण बगल देऊ शकतं, कोणी पण फसवू शकेल याला एखाद्या वेळेला. पण अशी जी व्यक्ती आहे त्याचा पूर्ण विश्वास हा भगवंतावरती असतो, त्याचा माऊलींवरती विश्वास असतो, त्यामुळे भगवान त्याच्या संपर्कामध्ये असतो. आता किती वेळा आपण दृष्टांत ऐकला, गवळ्यांची ताक पिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. गवळ्यांची पोरं काय फार चांगली होती का? चांगली म्हणजे एकाला चालता येत नाही, एकाला नीट बोलता येत नाही, एकाला व्यवस्थित पाहता येत नाही, असे काही ते काही सुंदर दिसायला होतीत का? पण तरीसुद्धा भगवान मात्र त्यांच्या संपर्कामध्ये होते. असे जे नेनते लोक आहेत त्यांच्या संपर्कामध्ये साक्षात भगवान त्यांचा सांभाळ करत असतात. अंकितासी वाया जाऊ नेदी, जे अंकित झालेले आहेत, जे आज्ञाधारक लोक असतात, जे ज्यांनी भगवत प्रतिपत्ती केलेली आहे, ज्यांनी गुरोपसत्ती केलेली आहे, असे जे लोक आहेत जे अंकित झालेले आहेत त्यांचा सांभाळ हा भगवान करीत असतो असं महाराज वर्णन करतात. अंकिता सावध केले नारायणे गोपाळ गोदने सकळही. त्या भगवंताने नारायणाने अंकितांना, जे आज्ञाधारक लोक आहेत, जे त्यांचे दास बनलेले आहेत, जे त्यांचे भक्त आहेत, जे एकनिष्ठ आहेत, त्यांना सावध केलं. कोणाकोणाला? गोपाळांना सावध केलं. गोधने सकळही, जी गोधनं आहेत त्यांनासुद्धा, जे गोधनं म्हणजे गाई वासरं, त्यांनासुद्धा भगवंताने सावध केलं. सकळही जना आले गोकुळासी आनंद मानसी सकळांच्या. आता वरचा प्रसंग सगळ्यांना माहितीच आहे. आतापर्यंत जे प्रकार सगळा घडला तर तो सगळा प्रकार गोवर्धनाच्या जवळच घडलेला आहे. इंद्रसुद्धा आला त्या ठिकाणी, इंद्राने ते मेघांचा सुद्धा त्या ठिकाणी सगळा समाचार घेतला आणि नंतर हे आता सगळीच्या सगळी मंडळी तिथनं हे गोकुळासी आले. आता तिथनं हे सगळे जण गोकुळाला आलेत, गावामध्ये आलेत आणि आनंद मानसी सकळांच्या, सकळांच्या मनाला, सगळ्या लोकांच्या गोपाळांच्या मनामध्ये आनंद मावेना त्यांच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये. सकळांचा केला देवे अंगीकार, सकळांचा केला अंगीकार देवे नकळता भावे वाचवी त्या. भगवंताने सकळांचा अंगीकार केला. सगळे जे
गोपाळ आहे त्या सगळ्यांचा सर्वांचा अंगीकार केला. त्यांना कोणत्याच प्रकारची दुःखाची जी छटा आहे ते त्यांना न कळता भावे वाचवित्या, म्हणजे त्यांच्या मनामध्ये कोणत्याच प्रकारचं दुःखाची जाणीव त्यांना होऊ दिली नाही आणि त्यांना आलेल्या प्रत्येक विघातक अशा प्रकारच्या परिस्थितीमधनं देवाने त्या गोपाळांना सही सलामत बाहेर काढलं. त्या झाला निर्धार हरी आम्हापासी निवांत मानसी निर्भरत्या. त्या गोपाळांना खूप अशा प्रकारचा त्यांना पक्का निर्धार झाला की आम्हापासी त्या झाला निर्धार हरी आम्हापासी त्या निर्धार झाला. हरी आमच्याजवळ आहे असा त्यांचा पक्का अशा प्रकारचा निश्चय झाला. आणि मग आता देवच जवळ आहे, देव राखी ज्याचं देव रक्षण करतो त्याला काही अडचण नाही का. मग आता ते मनाने आपले निवांत मानसी निर्भरते, म्हणजे ते अत्यंत निर्भर अशा प्रकारचं शांत आणि आनंदभरीत अशा प्रकारचं जीवन जगत आहेत. निर्भर हे जन गोकुळाचे लोक केले सकळीक नारायणे. गोकुळाचे हे सकळीक हे जन लोक गोकुळीचे नारायणे निर्भर केले. हे गोकुळातले जे सगळे लोक आहेत ते भगवंताने त्या ठिकाणी निर्भर केले. निर्भर म्हणजे त्या ठिकाणी ते आनंदभरीत झाले. आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो, कारण आलेली जी प्रत्येक परिस्थिती आहे त्या प्रत्येक परिस्थितीमधून देवाने त्यांना सही सलामत बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे आणि भगवंताचा पुन्हा सहवास बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बलवान व्यक्तीचा साक्षात जगन्नियंत्या परमात्म्याचा संपर्क आणि नित्य सहवास आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये नित्य अशा प्रकारचा आनंद सदोदित त्या ठिकाणी निर्माण होत आहे. निर्भर हे जन गोकुळीचे लोक केले सकळीक नारायणे. नारायण भय येऊ नेदी गावा तुका म्हणे नावा अनुसरे त्या. भगवान परमात्मा श्री नारायण गावा भय येऊ नेदी, पण कुणाच्या? तुका म्हणे नावा अनुसरे त्या. त्या नावा अनुसरे नारायण, त्या नावा अनुसरे भय गावा येऊ नेदी. महाराज वर्णन करतायत जे भगवंताचं स्मरण करतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. असं जे देवातरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. जे भगवंताचं स्मरण करतात, जे सदैव चिंतन करतात, त्यांच्या गावाला सुद्धा भय परमात्मा येऊ देत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांना कोणतीच बाधा होऊ शकत नाही. असा या ठिकाणी गोकुळामध्ये आगमन झाल्यानंतर ते गोवर्धन पर्वतापासून सगळे गोपाळ गोकुळामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये होत असलेला आनंद भगवत स्मरण करतात, देवाचं चिंतन करतात. त्याच्यामुळे देव त्यांच्या गावाला सुद्धा भीती येऊ देत नाही असं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. आता असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला जे लोक शरण जातात, आता मगाशी म्हटल्याप्रमाणे जे लोक भगवत प्रतिपत्ती करतात, देवाची शरणागती करतात, त्यांना पुन्हा जन्ममृत्यूचं जे चक्र असतं ते त्यांचं संपलेलं असतं. एकदा मनुष्य नामधारक झाला म्हणजे त्याने पुढचा विचार करण्याची गरज नाही. माऊलींचा एकदा अंकित झाला. बाबांचं एक वाक्य असतं, तुम्ही आता माऊलींजवळ आलात ना, आता माऊली तुम्हाला मुक्त केल्याशिवाय सोडणार नाही, एवढी इच्छाशक्ती तुमच्या अंतःकरणामध्ये असू द्या, असं एक वाक्य असतं बघा. म्हणजे भगवंताचं जे चिंतन करतात, देवाचं जे स्मरण करतात, त्या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतात. कारण त्यांना समागम बळीयांचा झाला, जगन्नियंत्या परमात्म्याचा संपर्क झाला. नुसता संपर्क नाही झाला तर त्यांनी भगवत प्रतिपत्ती केलेली आहे. अनुसरे तया फिरो नेदी मागे राहे अंगसंगे समागमे. अंगसंगे असे कर्मसाक्षी देव, जैसा ज्याचा भाव तैसे फळ. फळपाकी भोग देतील प्राणिये, तुका म्हणे नये सवे काही. अनुसरे तया फिरो नेदी मागे राहे अंगसंगे समागमे. समागमे अंगसंगे राहे म्हणजे जो आपल्या संगतीमध्ये असतो, जो देवाच्या संगतीमध्ये आहे, जो संतांच्या संपर्कामध्ये आहे. नुसता संपर्कात जरी राहिला तरीसुद्धा ज्ञानेश्वर महाराज किती गोड लिहितात. जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो. जयाचे ने संगे ब्रह्मभावो भ्रांतासही. एखादा भ्रमिष्ठ पुरुष जरी असेल, भ्रमिष्ठ म्हणजे असा व्यवहारामध्ये चाणाक्ष आहे, परंतु त्याला आत्मस्वरूपाच्या विषयी कोणतीच जाण झालेली नाही आहे
आणि त्याला संत कशाला म्हणतात हे सुद्धा त्याला माहिती नाही आहे, शास्त्र कशाला म्हणतात हे पण माहिती नाही, पण कर्मधर्म संयोगाने संतांच्या आवाक्यात आला असा जरी व्यक्ती असला तरीसुद्धा जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासे अशा भ्रमिष्ठ पुरुषाला सुद्धा ज्यांच्या संगतीमध्ये जो स्वानंद साम्राज्याचा सम्राट बनू शकतो असं माऊली वर्णन करत येतं. देवाचा संपर्क झाला गोपाळांना. मग आता ते गोपाळ अनुसरे तया फिरो नेदी मागे, त्यांनी भगवत प्रतिपत्ती केली, देवाची शरणागती केली. या अभंगामध्ये असा सल्लाच दिला बघा की देवाची शरणागती करा. गोपाळांनी जी शरणागती केलेली आहे आणि त्या शरणागतीने गोपाळ जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर गेलेत. संतांची शरणागती करा की जे शरणागती गोपाळांनी केलेली आहे, आणि जर शरणागती केली नाही तर जीवन हे जाणारच आहे, कालक्षेप तर होणारच आहे. म्हणजे शरण गेला तरी काळ जाणार आहे आणि शरण नाही गेला तरीसुद्धा काळ निघून जाणार आहे, कारण वेळ ही थांबण्याकरता आलेली नाही आहे. त्यापेक्षा शहाण्या माणसाचं हे लक्षण असतं, वेळ गेल्यानंतर शरण गेल्यापेक्षा आधीच सावध झालेलं फार बरं असतं. कारण शरण न जाताना काही कोणी जेव्हा त्यांनी प्राण पाखरू ज्याचे निघून जातात त्याने काही सोबत काही नेलेलं आहे का? काही सवे नये रे लंगोटी, त्याने काही सोबत तो घेऊन जाणार नाही. मग सोबत त्याच्या जाणार काय? तर त्याच्यासोबत जाणार आहे ते त्यांनी केलेलं कर्म जे आहे ते सोबत जात असतं, असा साधारणतः विचार या अभंगामध्ये महाराजांनी केला. आणि याच्यामध्ये जणू काही एक विनंती वजा सूचनाच, जणू काही गोपाळांच्या निमित्ताने जे गोपाळ भगवंताला शरण गेले त्या निमित्ताने संपूर्ण मानव जातीला महाराजांनी गोपाळाचं निमित्त करून सल्ला दिला की तुम्ही गोपाळांप्रमाणे भगवत प्रतिपत्ती करा, देवाची शरणागती करा आणि आपल्या जीवनात सफल करून घ्या, असा निर्णय दिलेला दिसतो साधारणतः. अनुसरे तया फिरो नेदी मागे, मागे फिरो नेदी, तो जन्म मृत्यूच्या चक्राला पुन्हा येत नाही. कोण? जो तया अनुसरे, त्या परमात्म्याला जो अनुसरला म्हणजे ज्यांनी त्याची शरणागती केलेली आहे. अजय जया काय अनन्य होय शरण, काय तयाचे जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. जशी गंगा पर्वतावरून उगम पावली म्हणजे ते समुद्रापर्यंत जात असते, तसं भगवत प्रतिपत्ती करा म्हणजे अहम वाचा चित्त अंग, देवो निया शरण रे ग महोदधी का गांगरी घाले जैसे. बाप रखमा काय माऊलींनी वर्णन केलं ना की परमात्म्याला शरण जा, काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार, बाप रखमा देवरो विठ्ठलाचा वारी कर, असं तुम्ही शरण जा. आणि जर तुम्ही शरण गेला नाहीत आणि तुम्ही काही जरी केलं पण तुम्ही भगवत प्रतिपत्ती केलेली नाही, 2 हस्तक आणि 1 मस्तक महापुरुषांच्या चरणाश्रित तुम्ही समर्पित केलेले नसाल आणि तुम्ही काहीही जरी केलं तरीसुद्धा त्याचा काहीच उपयोग नाही, त्याचा काहीच उपयोग नाही, त्याचा काही उपयोग नाही, असं शास्त्रकारांनी सुद्धा वर्णन केलं आहे बघा. षडंगादि वेदोमुखे शास्त्रविद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति, हरे रंग्री पद्मे मनश्चैन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. बाबा म्हणत असतात त्याने काय साधलं, त्याने काय साधलं आणि त्याने काय साधलं आणि त्याने काय साधलं. याचा अर्थ गोपाळांनी जी शरणागती केली ते तुम्हीही करा. अनुसरे तया फिरो नेदी मागे, राहे अंग संगे समागमे. समागमे अंग, जो आपल्या संगतीमध्ये राहतो, जो शरण येतो त्या भक्ताला देव कधीही परत या संसारामध्ये येऊ देत नाही. अंग संगे असे कर्मसाक्षी देव, जैसा ज्याचा भाव तैसे फळ. अंग संगे असे कर्मसाक्षी देव, कारण ईश्वर जो आहे तो कर्मफल सापेक्ष फलदाता आहे. ईश्वर एखाद्याला फल देतो म्हणजे त्याने न करताना तो फल देतो का? त्याने काहीतरी पूर्वी केलेलं असलं पाहिजे. ना भुक्तम शेते कर्मकल्पकोटी शतैरपिही, सृष्टीचक्राचा नियम आहे. जे कर्म ज्याने केलेलं आहे ते कर्म त्याचं भुगतान या जन्मात जरी झालं नाही तरीसुद्धा कोणत्या का जन्मामध्ये होईना त्या कर्माचं भुगतान हे त्याला करावंच लागत असतं. हा सृष्टीचक्रातला सिद्धांत आहे, नियम आहे हा. बस बाबा म्हणत असतात शेण खाली पडलं आणि ते उचलून घेतलं म्हणजे त्याला जसे मातीचे कण लागलेले असतात तसं कर्म विधायक करा किंवा विघातक करा. सृष्टीचक्राचा नियम आहे, ते कर्म त्या कर्माचं भुगतान त्याला भोगावंच लागतं. हा अकाट्य सिद्धांत आहे. अंगसंगे असे कर्मसाक्षी देव. मग आता अंगसंगे असे देव हा सर्व व्यापक आहे आणि तो कर्माचा पण साक्षी आहे आणि तुमच्या मनाचा सुद्धा तो द्रष्टा आहे किंवा मनाचा साक्षी आहे. त्या योगाने ज्याने जैसा ज्याचा भाव तैसे फळ, गोपाळांनी शरणागती केली त्यांना तसं फल मिळालं.
आपण जर शरणागती केली तर आपल्याला काय पुन्हा त्या पद्धतीचं फलही सुद्धा मिळणार आहे. ज्या की रही भावना जैसी, ज्याची भावना जशी असेल, यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी, ज्याची भावना जशी असेल त्या पद्धतीने त्याला फळ त्याचं मिळत असतं. म्हणजे जो जसं जसं कर्म करेल त्या त्या पद्धतीने त्याला त्याची फलनिष्पत्ती होत असते. फळपाकी भोग देतील प्राणिये, तुका म्हणे नये सवे काही. महाराज म्हणतायत सवे काही नाही, सवे काही नये, तुका म्हणे सवे काही नये. फळपाकी भोग प्राणिये देतील, जे पाप पुण्याचा जो भोग आहे कर्मा वाचून मनुष्याबरोबर दुसरं काही येत असतं का बरं. सवे नये काही, काय धनानी भूमो पशवष्ट गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहस्थितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छती. जीव एकहा, सर्व इथंच राहतं, त्याच्याबरोबर फक्त कर्म जात असतं. मग आता त्याने जे काही कर्म केलं आहे, पापात्मक कर्म असेल किंवा पुण्यात्मक कर्म असेल, तर त्या कर्मा वाचून मनुष्याच्या बरोबर काहीही येत नसतं. म्हणून जीवाने जे काही मागे कर्म केलेलं आहे त्या कर्माचा फलभोग आत्ताच्या सुखदुःखावरून मागे काय केलेलं आहे याचा अंदाज करता येतो. आणि आत्ता जे कर्म केलेलं आहे आपण, ते कर्मसुद्धा आपल्याला भोगावंच लागतं, नाही का. समाज जीवनामध्ये असे काही माणसं असतात बघा, ज्यांना संत माहिती नाही, ज्यांना शास्त्र माहिती नाही, संतांच्या जवळ जाऊन कधी बसलेले नाहीत. असे लोक म्हणतात कधी कधी बघा की पुनर्जन्माचा सिद्धांत मानावाच लागतो का. बहुतेक सुशिक्षित लोकांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न पडतात. सुशिक्षित म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये ज्यांनी डिग्र्या घेतलेल्या आहेत, पण कुटुंब व्यवस्थेमध्ये ज्याला घरातच शिक्षण मिळालेलं नाही, असे जे सुशिक्षित झालेले लोक असतात ते लोक नंतर धर्माला नावं ठेवतात. ज्या धर्मात जन्माला आले, ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्यालाही नावं ठेवतात, आणि संतांचा तर ते मागमूससुद्धा आपल्याला लागू देत नाहीत. असे जे लोक असतात, असे लोक काही असे उच्छृंखल प्रश्न करतात. उच्छृंखल विचाराचे लोक अशा प्रकारचे प्रश्न करतात. कसा प्रश्न असतो की बाबा पुढचा जन्म मानावाच लागतो का, किती छान शरीर मिळालेलं आहे, आणि काय हे त्यामुळे चाल्यावं खावं बरे असावे सदैव. महाराजांनी एक वर्णन केलं मस्त, आयुष आराम मजा करा. काही लोक तर म्हणतात जिंदगी पुन्हा नाही आहे, हे संधी आता आलेली आहे, एकदम मस्त मजा करा, 8-8 तास बसायचं. तुकाराम महाराजांनी गाथा लिहून ठेवला. कोणीतरी तर म्हटलं बघा काय म्हटलं, महाराजांना काही काम होतं का नाही, डोक्याला विनाकारण त्रास दिला. काही काम 4092 अभंगाचा प्रबंध लिहिला, असे म्हणणारे समाज जीवनामध्ये काही लोक आहेत बघा. पण त्यांना हे माहिती नाही कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. जर पुढचं जन्म मानला नाही तर काय प्रकार होतो. आता जे कर्म केलेलं आहे ते कर्म जर पुढील जन्म मानतच नसाल तर आत्ता केलेले जे कर्म आहे त्या कर्माचा फलभोग न होताना ते कर्म संपलं कसं, या प्रश्नाचं पहिले उत्तर द्यावं लागेल. आणि जे आत्ता समाज जीवनामध्ये जी विस्कळीतता आहे, एक गरीब आहे, एक श्रीमंत आहे, एक सुखी आहे, एक दुःखी आहे, ही जी समाजामध्ये असलेली विषमता आहे, ही विषमता जर तुम्ही मागचं काही मानतच नसाल तर ती ही विषमता आता आली कशी, या 2 प्रश्नाची उत्तरं त्यांना पहिल्यांदा द्यावे लागतील. अर्थ असा आहे की फळपाकी भोग देईल प्राणिये, ज्यांनी जसं जसं कर्म केलेलं आहे त्या त्या कर्माचा फलभोग होत असतो. मग शेवट सोबत काय जात असतं बरं, सोबत आपलं कर्म जात असतं. म्हणून दान केलं पाहिजे, म्हणून पुण्य निर्माण केलं पाहिजे, काही कोणाला मदत केली पाहिजे असं माझं मत नाही. तुकाराम महाराजांनी या चरणामध्ये असं वर्णन केलं आहे. कर्म शेवटी सोबत जात असतं. अगा कर्मे जय ब्रावे तैती सुखदुःखी फळा यावे तया ते भोगावया यावे देहा एका. पुन्हा जन्माला यावं लागत असतं, पुन्हा जन्माचं दुःख, पुन्हा आणखी बरेच दुःखाची ती सगळी परंपरा मग त्याच्या पाठीमागे येत असते. त्यामुळे तुकोबराय या सगळ्या समाज जीवाला वर्णन करून सांगतायत की गोपाळांनी जे केलं, गोपाळ जरी अशिक्षित होते, त्यांना जरी पाहता येत नव्हतं, एकाला चालता येत नव्हतं, एकाला बोलता येत नव्हतं नीट, तरीसुद्धा ते भगवंताच्या आश्रित होते. मनुष्य शरीर मिळाल्यानंतर जे करायला पाहिजे ते त्यांनी खऱ्या अर्थाने केलं, म्हणून ते खऱ्या अर्थाने शहाणे आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा गोपाळांनी जे केलं तसं करा आणि आपल्या जीवनाची मंगलमय यात्रा सफल करा, असा महाराजांनी जणू काही सल्ला या अभंगामध्ये दिला असं दिसतंय. या ठिकाणी इंद्र गर्व परिहार नावाचं जे प्रकरण आहे ते संपलं. जे प्रकरण बाबांनी 2 सत्रामध्ये सांगितलं, परमपूज्य प्रातस्मरणीय परमवंदनीय पूर्वाश्रमीचे वाल्मिक बाबा आणि आत्ताचे ब्रह्मानंदगिरी स्वामी महाराजांनी जे आपल्याला 2 सत्रामध्ये उपदेश केला, तो प्रकरणातले 2 अभंग शिल्लक होते. ते 2 अभंग या प्रकरणामध्ये इथं संपले. आता इथून पुढे
भगवंताच्या अवताराचा जो हेतू आहे तो हेतू या ठिकाणी प्रतिपादन करतात. आणि पुढचं जे आपल्या वाट्याला आलेलं प्रकरण आहे ते सगळं कंसवधाचं प्रकरण पुढे आलेलं आहे. एक दोन अभंग अवतार कार्याचं प्रयोजन स्पष्ट करणारा आहे. एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. ए दसे चरित्र नारायणे केले. ए दसे म्हणजे या अवस्थेमध्ये म्हणजे रांगता गोधने रांगता ये दसे म्हणजे रांगण्याच्या अवस्थेमध्ये भगवंताने जे चरित्र केलं किंवा गोधने राखीत आहे या दसे जे चरित्र भगवंताने केलं नाही का. चरित्र ते उच्चारावे म्हटलं ना. केले देवे गोकुळी. भगवंताने काय गोकुळातच चरित्र केलं का. भगवंताने वृंदावनामध्ये पण चरित्र केलं, भगवंताने मथुरेमध्ये पण चरित्र केलं आणि देवाने देवाचं चरित्र गोकुळातलं सुद्धा आहे. पण तुकोबऱ्यांनी त्या अभंगामध्ये मात्र गोकुळातल्या चरित्राचंच वर्णन करा असं म्हटलेलं आहे. आता ते का म्हटलं तो काही आपला आता विषय पण नाही आणि मला त्यातलं फारसं काही माहितीसुद्धा नाही. पण चरित्र मात्र देवाने तिन्ही ठिकाणी केलं. वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये आणि मथुरेमध्ये चरित्र केलं. ए दसे चरित्र नारायणे केले. भगवंतानी चरित्र केलं. रांगता गोधने राखित आहे. गोधने राखिताना किती चरित्र केलं देवानी. काय म्हणतं ना माऊलींनी किती गोड लिहिलं बघा. आता मला ते ओवे आठवणार नाहीत, नाही आठवले तर सांगा. काय नुगडता बाळपणाची फुली मिया अदानवी सृष्टी केली करी गिरी धरोनी उमाईली महेंद्र महिमा. जे कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जे मिया जळत गोकुळ राखिले वासुरवासाठी लाविले विरंची सपिसे. त्याच्यानंतर खाली आणखी उभी आहे. प्रथम दशेचे पहाटे माझी कंसा ऐसी अचाटे महाधेंडी अवचटे लीळाची नासिली. अशा ओव्या आहेत बघा. ते 10व्या अध्यायामध्ये 2-3 ओव्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. हे भगवंतानी केलेलं लहानपणामध्ये भगवंतानी हे चरित्र केलेलं आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. हे सोंग सारिले. त्याच्यानंतर परमात्म्याने हे सुद्धा हे भगवंतानी गुराख्याचं सोंग वगैरे ते बाजूला सारलं आणि पुढेही बहुत करणे आहे. पुढे सुद्धा कंस वध वगैरे वगैरे जे आहे ते पुष्कळ अशा प्रकारचं देवाला कर्तव्य आहे, कार्य आहे, करणे आहे. कशा करता झाला परमात्म्याचा अवतार आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. तुकोबराय म्हणतात धर्मसंस्थापनाने नारायणे अवतार केला. या परमात्म्याचा जो अवतार झाला ती धर्माची संस्थापना करण्यासाठी अवतार झाला. आता आपण सगळी मंडळी श्रुत आहोत बघा आणि आपण नित्य सत्राला उपस्थित असलेली मंडळी आहोत. आपल्या शास्त्री महाराजांनी मुळे शास्त्री महाराजांनी सुद्धा भगवंताच्या अवतार कार्याचं प्रयोजन त्या दिवशी आपल्याला सांगितलं. 5-7 मिनटं व्याख्यान केलं होतं. त्याच्यावरती भगवंताच्या अवताराची 2 प्रयोजनं सांगितली होती. एक आहे अवांतर प्रयोजन आणि एक होतं मुख्य प्रयोजन. अवांतर प्रयोजन भगवंतांनी या ठिकाणी प्रतिपादन केलं महाराजांनी. अवांतर प्रयोजन म्हणजे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. काय श्लोक आहेत ना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर कारण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, पण असं महाराजांनी सांगितलं शास्त्री महाराजांनी की हे अवांतर प्रयोजन आहे. मग भगवंताच्या अवताराचं येण्याचं परम प्रयोजन काय आहे तर गोपाळांना आलिंगन देणं आणि गोपाळांचं आलिंगन घेणं, देवाशी भक्तांशी देवानी प्रेमाने संवाद करणं आणि गोपाळांचा प्रेमाने संवाद श्रवण करणं, त्याच्याशी लीला करणं, हे भगवंताच्या अवताराचं एक प्रयोजन आहे. त्याच्यात आणखी एक सांगितलं होतं बघा. देवाने गोपिकांना सुद्धा आलिंगन दिलं. देवांनी नंतर काय नंदबाबांना आलिंगन दिलं आणि देवाने आणखी एक काहीतरी सांगितलं होतं. नंदबाबांना आलिंगन दिलं, गोपिकांना, अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी आलिंगन दिलं. ही लीला करण्यासाठी भगवंताचा अवतार झाला असं परवाच्या सत्रामध्ये आपण ऐकलेलंच आहे. आणखी सुद्धा आता हे काही प्रवचन नाही, पण आपलं सांगतो एक श्लोकामध्ये. बाबा सांगत असतात हमेशा करता, सगळ्यांना माहितीच आहे, पण आता आपल्याला अभंग पूर्ण करायचं आहे म्हणून थोडक्यात आपलं एक वाक्यामध्ये सांगतो. भगवंताच्या अवताराचं आणखी प्रयोजन आहे. त्या कुंतीने सुद्धा देवाच्या अवताराचं प्रयोजन सांगितलं ना की यथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थं कथं पश्येमहि स्त्रियः. म्हणजे बोलून चालून म्हटले मी स्त्री आहे, देवा तुझ्या अवताराचं प्रयोजन लोक कशा करता म्हणतात ते असू दे बाबा, पण माझं असं वैयक्तिक मत आहे, कुंती म्हणते
की यथा परमहंसानाम मुनीनाम अमलात्मनाम, जे परमहंस मुनी आहेत, ज्यांची आत्म्याची परिच्छिन्नता गेलेली आहे, ब्रह्माची परोक्षता ज्यांची गेलेली आहे, ज्यांना सनातन सत्याचा साक्षात्कार झाला, जे आपल्या स्वतःच्या महिमेमध्ये स्थित आहेत, असे जे लोकोत्तर पुरुष आहेत, ज्यांना जीवनमुक्त संत म्हटलेलं आहे, असे जे जीवनमुक्त लोक आहेत, त्यांना भक्तियोग विधानार्थम, त्यांना तुझ्या सगुण लीला विग्रहाची आवड लागावी याच्याकरता तुझा अवतार झालेला आहे, असं प्रयोजन त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. बघा, आपण रोज मंगलाचरणामध्ये श्लोक म्हणत असतो काय, ध्यानाभ्यासेन वशीकृतेन मनसा तन्निर्गुणम निष्क्रियम ज्योतिः किंचन योगिनो यदि परम पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचन चमत्काराय भूया चिरम कालिंदी पुलिनोदरे किमपि यन् नीलम अहो धावती, असा एक मंत्र आहे, रोज म्हणतो आपण. मधुसूदन सरस्वतींनी त्याने अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ लिहिला. त्या मधुसूदन सरस्वतींनी नंतरच्या काळामध्ये भक्ती रसायन नावाचा सुद्धा ग्रंथ लिहिला. भक्तियोग भिधानार्थम शुकाचार्य मुनींना काष्टा समाधी लागलेली आहे. जे शुकाचार्य जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे तेथुनी जन्म आघवे सोवळे, की जे असं माऊली शुकाचार्यांचं वर्णन करतात, ते शुकाचार्य त्यांना काष्टा समाधी लागलेली आहे. आणि नाही का, बाबा सांगत असतात की ते त्यांच्या हातामध्ये त्यांच्या गुरुजींनी, त्या गोपाळांच्या लहान लहान मुलं आहेत आश्रमामध्ये शिकणारे, त्यांच्या हातात त्या चिठ्ठ्या दिल्या, कागद, ते श्लोक पाठ करत होती मुलं. गुरु मातेला काष्ट जमा करून आणण्याकरता रानामध्ये गेलेली मुलं शुकाचार्यांना समाधी लागलेली आहे. आणि ते जे श्लोक उच्चारतात, ते जे गोपाळ आहेत, ते जे विद्यार्थी आहेत, ते श्लोक म्हणतात. आणि ते श्लोक होते बघा, ते भागवतातले श्लोक आहेत. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारम बिभ्रद्वासः कनक कपिशं वैजयन्तींच मालां रंध्रान् वेणोः रदर सुदयः पूरयन् गोपवृंदैर्वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीत कीर्तिः, असं वर्णन आहे. सगुणाचं नकशिकांत परमात्म्याचं वर्णन त्या श्लोकामध्ये केलेलं आहे. अहो बक्यं स्तनकालकोटं जिघांसयापाय यदप्य साध्वी लेभे गतिं धात्री चितां तत्वन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेम. अशा दयाळू असलेल्या परमात्म्याला तुम्ही शरण का जात नाहीत? हे श्लोक जेव्हा शुकाचार्यांच्या कर्णरंध्रावरती पडले, कानावरती पडले, तेव्हा शुकाचार्य समाधीतून बाहेर आले आणि त्यांना विचारलं की तुम्हाला हे श्लोक कोणी शिकवले? त्यांनी सांगितलं आमच्या गुरुजींनी शिकवले आम्हाला. मला तुमच्या गुरुजींची भेट करून देता का? म्हणजे अशा काष्टा समाधीला प्राप्त झालेल्या तेजस्वी ओजस्वी प्रतिभासंपन्न आणि प्रतिभानुभूतीने संपन्न असलेल्या तेजाळ संताला सुद्धा ज्या भगवंताचा लीला विग्रह भुरळ पाडू शकतो, अशा त्या ज्ञानी व्यक्तींना तुझ्या सगुण स्वरूपाचं दर्शन घडावं म्हणून सुद्धा तुझा अवतार आहे, असं अवतार कार्याचे प्रयोजन स्पष्ट केलेलं आहे. काही कारण नव्हतं सांगण्याचं, पण आता माझ्याकडे दुसरं काही नव्हतं म्हणून आपलं थोडंसं विस्तार केला. अवतार केला संहारावया दृष्ट करीती ती नष्ट परपिडा करी दैत्य कंसराव पुढे तो हे भाव आरंभिला. लाविले लाघव पाहुनिया संधी सकळाही वदी दुष्टजन परपीडक जे कोणी ते या चक्रपाणी न साहती न साहावे दुःख भक्ताचे या देवा अवतार घ्यावा लागे रूप हे लागले रामकृष्ण नाम हरे भवश्रम उच्चारिता नाम कंस वैरभावे हरोनिया जीवे कृष्ण केला. कृष्ण रूप त्यासी दिसे अवघे जन पाहे तो आपण कृष्ण झाला. पाहिले दर्पणी आधिल्या मुखाचे चतुर्भुज त्यासी तोच झाला. झाली कृष्ण रूप कन्या पुत्र भाज तुका म्हणे राज्य सैन्य जन. आता इथून पुढचं जे प्रकरण आहे हे सगळं आता कंसाच्या संदर्भात आलेले, आपल्या वाट्याला आलेले हे आपलं अभंग आहेत. अवतार केला दुष्ट नष्ट परपीडा जे करीती ते संहारावया अवतार केला. भगवंताचा अवतार. दुष्ट आहेत, काही लोक नष्ट आहेत, म्हणजे परपीडा जी लोक करतात ना, असं साधूंचा छळ करतात आणि चांगल्या लोकांना त्रास देतात आणि वाईट लोकांचं समर्थन करतात, असे जे लोक आहेत त्यांचा नायनाट करण्यासाठी ईश्वरी शक्तीचं प्राकट्य झालेलं आहे. परपीडा करी दैत्य कंसराव. हे कंसराव जे आहे दैत्य, त्या अनेक दैत्यांनी, किंवा दैत्य म्हणजे कंससुद्धा दैत्यच आहे, त्याने दुसऱ्याचा छळ केला. पुढे तोही भाव आरंभिला आणि अशा लोकांना नाश करण्याचं जे भाव म्हणजे जे काही कार्य आहे ते भगवंताने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. कसं सुरू केलं? काही चतुराईने भगवंताने ते काम सुरू केलं. लाविले लाघव पाहुनिया संधी.
संधी बघून त्यानंतर अनेक प्रकारच्या युक्ती त्या ठिकाणी योजल्या आणि नाना प्रकारच्या संधी शोधल्यात की आता या दुष्टांचा नायनाट कसा करायचा आहे, परंतु त्याला अशा चातुर्याने केलं पाहिजे. सकळा ही वदी दुष्टजना, सगळे जे दुष्ट लोक आहेत त्यांचा भगवंताने त्या ठिकाणी वध करून टाकला. दृष्टजन परपीडक जे कोणी होते, जे दृष्टजन होते, दुसऱ्याला त्रास देणारे होते, दुसऱ्याला जे कोणी होते ते या चक्रपाणी न साहती, भगवंताला ती लोक सहन होत नाही. जे विद्रोही विचाराचे लोक आहेत, म्हणजे जे दुष्ट प्रवृत्ती ज्यांची आहे, जे खळ आहेत, त्या खळ लोकांचा भगवान त्यांना सहन करू शकत नाहीत. आता संतांचं जीवन वेगळं असतं, देवाचं अवतार कार्य वेगळं आहे आणि संतांचं अवतार कार्य वेगळं आहे. संतांचं अवतार कार्य माणसं मारण्यासाठी नाही आहे. देव हा दुष्टांना मारतोच आणि संत दुष्टांना मारत नाहीत, तर ते दुष्टाला चांगलं बनवतात. म्हणतात ना काहीतरी, खलश्य उन्मार्ग प्रवृत्ती निवारणम लोकसंग्रह, अशी लोकसंग्रहाची व्याख्या केली. म्हणजे खल लोकांची जी असलेलं खलत्व आहे ते निवारण करण्यामध्ये संतांचं संतत्व आहे. आणि तर भगवान जे आहे ते दुष्ट लोकांचा नाशच करतात, कारण त्यांना ते सहन होत नाहीत. न सहावे दुःख भक्ताची या दिवा, म्हणजे दुष्ट लोक सहन होत नाहीत आणि भक्तांना झालेलं जे दुःख आहे किंवा भक्तांवरती जर एखादं संकट आलं तर ते सुद्धा देवाला सहन होत नाही. त्याच्याकरता भगवान अवतार घेत असतात. कितीतरी दृष्टांत आहेत बघा. पाय सावजे हा तिरू धरले, तये तया काकुडती माते स्मरले, तयाचे पशुत्व वावो झाले पावलिया माते. तर नाही का, नकराचा पाय पकडला, त्या गजेंद्राचा त्या नकराने पाय पकडला. मग आता किती दिवस ते युद्ध चाललेलं आहे, पण ते पाय काही सोडत नाही. मग शेवटी आपला म्हटलं ना, सगळ्यांना गोष्ट माहितीच आहे, न सहावे दुःख भक्ताचे या देवा. देवांना भक्तांचं दुःख जे आहे ते काही सहन होत नाही. सगळ्यांना गोष्ट माहितीच आहे. म्हणजे तुमच्या चेहऱ्याकडे बघून मी गोष्ट सांगायचं मुद्दाम टाळलं, कारण ती गोष्ट सांगणार आहे, कारण ती गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. बऱ्याच लोकांनी गोष्ट सांगतो म्हटलं की बऱ्याच खाली माना गेल्या, त्यामुळे गोष्ट न सांगितलेली बरी, कारण गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे. ते ज्या इशारती तट्टा फोकावरी घेती. पाहावे दुःख न सहावे दुःख भक्तांचे आधी, अवतार घ्यावा लागे रूप. रूप हे चांगले रामकृष्ण नाम हरे भवश्रम उच्चारिता. रामकृष्ण नाम हे चांगले, रामकृष्ण रूप हे चांगले, आणि हे भवश्रम उच्चारिता, हे उच्चारिता भवश्रम जाये. म्हणजे याचं उच्चारण केलं, भगवंताचं नामसुद्धा चांगलं आहे, भगवंताचं रूपसुद्धा किती चांगलं आहे. एकदा जर देवाचं रूप डोळ्याने पाहिलं, पुन्हा पुन्हा पाव वाटतं ना. पाहिलिया वेद लावी, बैसे जीवी जडोनी वंसे विभूषित करा, नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाद रोष्टात, पूर्णेंदु सुंदर मुखाद रविंद नेत्रात, कृष्णात परम किमपि तत्वम अहम न जाने. कृष्णापेक्षा, भगवंताच्या रूपापेक्षा जगात सगळ्यात सर्वोत्कृष्ट रूप म्हणजे देवाचं रूप, आणि जगात सगळ्यात चांगलं नाम म्हणजे ते देवाचं नाव आहे. ते जर घेतलं तर भवश्रम, जन्ममृत्यूच्या चक्रातून नामाच्या चिंतनाने जन्ममृत्यूचं चक्रसुद्धा बाहेर काढत असतं, बाहेर जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर निघून जातो. बाबा एक वाक्य सांगत असतात, ते वाक्य असं आहे की आता काही लोक म्हणतात ना, नामाने मोक्ष होतो का ज्ञानाने मोक्ष होतो. बऱ्याच वेळेला आता त्याच्यामध्ये बराचसा विचार आहे. बाबा सांगत असतात, पण आता नामाने मोक्ष होतो का ज्ञानाने मोक्ष होतो ही चर्चा कोण करत असतं? ज्याला नामानेही मोक्ष प्राप्त करायचा नसतो आणि ज्याला ज्ञानानेही मोक्ष प्राप्त करायचा नसतो, ते अशा प्रकारची चिवळाचिवळी करीत असतात, असा बाबांचा शब्द असतो. म्हणजे ते असंच काहीतरी आहे ना, यांनाही प्राप्त करायचं नाही आणि त्यानेही ज्यांना प्राप्त करायचं नाही, त्या अशा प्रकारचं चर्वण करीत असतात. नामानेच मोक्ष प्राप्त होत असतो. उच्चारिता नाम कंस वैर भावे, हरोनिया जीवे कृष्ण केला. उच्चारिता नाम वैर भावे, म्हणजे ते शत्रू या भावनेने त्यांनी कंसाने त्या ठिकाणी भगवंताचा नामाचा उच्चार केला. तर हरोनिया जीवे हरोनिया कृष्ण केला. त्याची जीवत्व दशा जी आहे ती भगवंतानी बाधित केली आणि त्याला कृष्ण रूप बनवलेला आहे. कृष्ण रूप त्यासी दिसे अवघे जन पाहे, तो आपण स्वय कृष्ण. आता भक्ती केली बघा त्यांनी, म्हणजे ह्याला शत्रू वैर भावाने केलेली भक्ती म्हणतात नाही का. आपण ऐकलेलं आहे काही लोकांनी त्या गोपिकासी कामे कंसा भया संभ्रमे असं माऊलींनी वर्णन केलं आहे की कंसाने भीतीने त्या देवाची भक्ती केली आणि गोपिकांनी कामाने भक्ती केली. काही लोक वात्सल्याने भक्ती करतात, काही लोक प्रेमाने देवाची भक्ती करतात, पण त्यांनी मात्र ही भक्ती केलेली आहे. त्याचा परिणाम असा झाला, त्याची जीवत्व दशा जी आहे ते त्या ठिकाणी बाधित झाली. कृष्णरूप त्याला आता परिणाम त्याचा कृष्णरूप त्यासी दिसे अवघे जन, सगळं जग
त्याला कृष्ण रूप दिसायला लागलं आणि पाहेतो आणि तो आपल्याला स्वतःला बघायला लागला. आपण पाहेतो, आपल्याकडेच तो पाहायला लागला, तर त्याला आपणही सुद्धा स्वयं कृष्ण झाला, म्हणजे आपणच तो स्वतः कृष्ण झाला, असा त्याला भीतीने केलेली जी भक्ती आहे त्या भक्तीने जर अशा प्रकारचा त्या ठिकाणी इतका तो पारमार्थिक होत असेल, अशी स्थिती त्याला प्राप्त होत असेल, पुढे वर्णन करणारच आहे. त्याने आता असा तो स्वतःच कृष्ण झाला असं त्याला जेव्हा बघायला लागला तेव्हा त्याने पाहिले दर्पणे आदिल्या मुखाची, चतुर्भुज त्यासी तोची झाला. त्याने आपलं स्वतःचं पहिलं जे मुख आहे त्याने त्या आरशात बघायला लागला. आदिल्या मुखासी दर्पणी पाहिले, मग त्याला काय दिसलं? चतुर्भुज त्यासी तोची झाला, तोच चतुर्भुज झाला असं त्याला त्या आरशामध्ये प्रतीतीला येत आहे. झाली कृष्णरूप कन्या पुत्र भाज तुका म्हणे राज्य सैन्य जन. सैन्य जन राज्य पुत्र भाज कन्या सगळे तुकोबराय म्हणतात हे कृष्णरूप झाली. भीतीने भक्ती केली देवाची तर त्याला सगळं जग त्या ठिकाणी कृष्णरूप दिसायला लागलं, असं वर्णन महाराजांनी केलं आहे. आता त्याला सगळंच कृष्णरूप दिसायला लागलं, घाबरलेलं आहे, कारण भगवान त्याचा काळच आहे. त्याला भीती लागलेली आहे की आता भगवानच मला मारणार आहेत. ते त्या भीतीने, कारण ही बातमी त्याला कळालेली आहे, त्यामुळे तो आता भीतीने घाबरलेला आहे. तो आता सगळ्यांमध्ये त्याला कृष्ण दिसतो. मग आता जे बाकीचे लोक आहेत ते सगळे सैन्य जन वगैरे जे आहेत ते असं विचार करतायत की यांना नेमकं आपल्या राजाला झालं तरी नेमकं काय. अशा प्रकारची कंसाची जी अनाकलनीय अवस्था झाली, त्या अनाकलनीय अवस्थेचं विश्लेषण महाराजांनी पुढच्या अभंगामध्ये केलेलं दिसतंय. सैन्य जन हासे राया झाले काही, वासिपे तो ठाई आपणासी, आपणा आपण जाय सती जैसे वैरभाव जासी भक्ती नाही. नाही याचा त्याचा भाव एकविध म्हणून छंद वेगळाल्या भावे ते तया हासती तयासे दिसती अवघे हरी. हरीला कंसाचा जीवभाव देवे द्वेषाच्या भावे तुका म्हणे. आता सैन्य जन हे लोक आहेत, काही आपलं सैन्य वगैरे, ते राया काय झाले हासे. कोण हसायला लागलं? सैन्य जन. आपल्या राजाला झालं तरी काय, ते नेमका हसायला लागले. आपण असे तो ठाई वासिपे, आपल्याशीच म्हणजे स्वतःचीच म्हणजे आपल्या ठिकाणीच कृष्ण असल्याची तो आठवण करून त्या ठिकाणी वासिपे म्हणजे तो त्या ठिकाणी भिवू लागला. आपण जाय सती जैसी वैरभाव जासी भक्ती नाही, म्हणजे भक्ती नाही. आपण स्वतःचे कसा भयायला लागला त्याच्याकरता दृष्टांत दिला. ती सती असती. आता हा काही दृष्टांत लागत नाही बघा, म्हणजे मला तर काही फारसं लक्षात आलेलं नाही, पण जसे सती असते खंदारकर महाराजांनी काही तसा अर्थ केलेला नाही. जसे सती, तिला काही कोणी म्हणतं का तुम्ही सती जा म्हणून? ती आपली स्वतःच त्या ठिकाणी जसे स्वेच्छेने सती जात असते त्याप्रमाणे स्वतःच हा त्या ठिकाणी भयभीत, कारण नसताना त्या ठिकाणी तो भयभीत असा होत आहे. वैरभाव जासी भक्ती नाही. आता का बरं हा घाबरतो? त्याचं कारण आहे. त्याला वैरभाव त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये वैरभाव नाही आहे आणि जो भक्ती देवाची करीत नाही आहे त्यासी वैरभाव ज्यासी भक्ती नाही, तो घाबरणारच नाही ना. की ज्याला याच्या अंतःकरणामध्ये वैरभाव आहे, कारण मला हा परमात्मा हा कृष्ण मला मारणार आहे, ही शत्रुत्व बुद्धी हा वैरभाव असल्यामुळे त्या भीतीच्या भयानेच तो त्या ठिकाणी घाबरत आहे. स्वतःच तो घाबरतो. नाही याचा त्याचा भाव एकविध मनोनी छंद वेगळाले. याचा त्याचा, आता ते जे हसतात ना लोक, सैन्य आहे, त्याच्यानंतर ते जन आहे, गोपाळ, बाकीचे जे लोक आहेत ते हसायला लागले. तर ते का हसतात आणि याला भीती का वाटते? कारण यांचा भाव वेगळा आहे आणि त्यांचा भाव काय आहे? वेगळा आहे. याचा त्याचा भाव एकविध नाही, एक भाव नाही ना दोघांचा. त्यांचा भाव वेगळा आहे, याचा भाव वेगळा आहे. त्यांना माहितीच नाही आहे हा कशाने हसतोय म्हणून ते त्या ठिकाणी ते त्या कारणाने हसतात. आणि हा कोणत्या कारणाने घाबरतो हे कारण कोणाला माहिती आहे? त्यांना माहिती नाही, त्यांना हे कारण माहिती नाही. या नाही याचा त्याचा एकविध भाव मनोनी छंद वेगळाले. किंवा ते जे बाकीचे लोक आहेत हसणारे, ते का हसतात? कारण त्यांचा एकविध भाव झालेला नाही आहे. जसा कंसाचा वैरभाव झालेला आहे तसा त्यांचा एकविध भाव झालेला नाही. त्यामुळे ते जे हसणारे लोक आहेत त्यांचे छंद जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात. म्हणजे नाना प्रकारचे विषयाचे छंद जे आहेत याच्यामध्ये ते रंगलेले आहेत. जे का रंजले आणि गांजले, ते गांजलेले पण आहेत आणि ते रंगलेले पण आहेत विषयाच्या छंदामध्ये वेगवेगळ्या. कारण का त्यांचा भाव झालेला नाही आहे, एकविध भाव झालेला नाही. वेगळाल्या भावे ते तया हसती तयासी दिसती अवघी हरी. आता ते वेगळाल्या भावे तया हसती, त्या कंसाला ते वेगळाल्या भावे हसती, वेगळ्या भावे ते त्या ठिकाणी हसतात. आणि तयासी दिसती अवघी हरी. आणि मात्र कंसाला तर सगळीकडे परमात्माच प्रतीतीला येत आहे. हरीला कंसाचा जीवभाव देवे द्वेषाच्या भावे तुका म्हणे.
तुकोबराय म्हणतात, द्वेषाच्या भावनेने कंसाचा जीवभाव जो आहे तो हरिला, म्हणजे त्याची जीवत्व दशा जी आहे, काही का होईना विरोध तरी करायचा असला तरीसुद्धा असा कडवा विरोध केला पाहिजे की जो कंसाने केला, जो त्याच्या मुक्तीचे मार्ग प्रशस्त बनवण्याकरता मूलभूत कारण ठरला, अशा प्रकारचा विरोध कंसाने केला. विरोधही असला, प्रेम असलं तर ते गोपाळांसारखं असावं, भक्ती असली तर यथा व्रज गोपिका नाम, ते गोपिकांसारखी असावी. आणि शत्रुत्व जरी करायचं झालं तरीसुद्धा असं शत्रुत्व करावं की त्या शत्रुत्वातून जीवात्म्याची जी जीवदशा आहे त्याचा मरण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी त्याचा बाध झाला पाहिजे. अशा प्रकारची त्याच्या ठिकाणी त्याने द्वेष असावा. हा द्वेष त्याने केला आणि कंसाचा जीवभाव देवाने नष्ट केला. द्वेषाच्या भावे हरिरूप झाले, भाव हरपले देहादिक कर्म अभिमान वाढे, तया कैसा घटजोडे नारायण, नारायण जोडे कविद भावे, तुका म्हणे जीवे जाणे लागे. आता देवभावाने देहभाव जोपर्यंत आहे, म्हणजे तो जोपर्यंत जीवात्मा देहभावावरती आरूढ आहे, मी देह आहे अशी भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला ती ब्राह्म्य स्थिती प्राप्त होत नसते. याचं विश्लेषण करतात कंस. आता बाकीचे जे गोपाळ आहेत, जे हसणारे लोक आहेत ना, ते देहभावावरती आहेत, त्यामुळे त्यांना ते कसं प्राप्त होणार. आणि कंस जो आहे किंवा कोणी जरी असला देहभावावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला ती स्थिती प्राप्त होत नाही, असं विश्लेषण करणारा हा अभंग आहे. द्वेषाच्या भावे हरिरूप झाले, भाव हरपले देहादिक भाव हरपले. कशाने पण? द्वेषाच्या भावे, म्हणजे द्वेषरूपी द्वेष भावाने, म्हणजे द्वेषानेच त्यांनी त्याचं ध्यान केलं आणि त्या ध्यानाचा परिणाम असा झाला की हरिरूप झाले, तो कंस हरिरूपच झाला. म्हणजे द्वेष या भावनेने भगवंताला भजला, म्हणजे त्याचं ध्यान केलं तर तो हरिरूप झाला. आणि देहादिक भाव हरपले, त्याचा देहाभिमान वगैरे वगैरे जो आहे तो सगळा त्या ठिकाणी गलित गात्र झाला. जसं की नाही का महाराजांनी तो दृष्टांत, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. त्या आळीने वास्तविक पाहता तिला पंख असतात का? पंख नाही आहे, नैसर्गिक तिला पंख नाही, पण तरीसुद्धा ती आता तो जो भुंगा आहे ते येणार आणि त्या आळीला तो टोचणार. त्या ध्यानानेच तिला नसलेले पंख त्या आळीला फुटतात आणि ती आळीसुद्धा त्या भुंग्यासारखी उडून जात असते. हा ध्यानाचा विधायक परिणाम आहे. तसा द्वेषाने भगवंताचं ध्यान केलं आणि कंस हरिरूप झाला. देहादिक भान सगळं त्याचं हरपलेलं आहे. देहादिक कर्म अभिमान गाडे, देहादिक कर्म जे आहे जर अभिमानानं केलं, देहादिकाच्या माध्यमातून जर एखादं कर्म किंवा देहाभिमान देहासक्ती धरून जर एखादं कर्म केलं तर काय होतं म्हणे, अभिमानाने देहाची आसक्ती हाच एक अभिमान, असा अभिमान धारण करून जर त्याने एखादं कर्म केलं तर वाढे म्हणजे तो जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये त्याला पुन्हा यावं लागतं. मग तया कैसा जोडे नारायण, त्याला भगवत प्राप्ती होईल का बरं? त्याला देवाचं दर्शन होणार नाही. म्हणजे जोपर्यंत देहाचा अभिमान आहे, मी देह आहे अशी भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत मला वर्ण कळतो, मला आश्रम कळतो. वर्ण आश्रम वय अवस्था अभिमान हा यस्य विद्यते, ज्याला वर्ण आश्रम अभिमान ह्या सगळ्या गोष्टी कळतात त्याने कितीही जरी तया कैसा जोडे नारायण, अभिमानाने केलेलं जे कर्म असतं, मी कोणीतरी विशिष्ट वर्णाचा आहे, मी कोणीतरी एक विशिष्ट आश्रमामधला आहे, अशा प्रकारचा वर्णव्यवस्थेचा वर्णाचा अभिमान धारण करून जर त्याने एखादं कर्म केलं तर त्याला वाढे, म्हणजे त्याला पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये यावं लागतं, त्याचे प्राण लोकांतराला जातात. तया कैसा जोडे नारायण जोडे एकविध भावे, तुका म्हणे जीवे लागे तया. आणि नारायण एकविध भाव नारायण जोडे, भगवंताची एकनिष्ठ भक्ती जर केली तर त्या ठिकाणी नारायणाची प्राप्ती होत असते. म्हणजे ते एकविध भाव म्हणजे मग कोणी द्वेषाच्या माध्यमातून करा, कोणी प्रेमाच्या माध्यमातून करा, कोणी वात्सल्याच्या माध्यमातून करा, कोणी निरुपाधिक अशा प्रकारचं गोपिकांसारखं देवावरती प्रेम करा, हाच एकविध भाव आहे. अशा एकविध भावाने जर तुम्ही भगवत प्रतिपत्ती केली, देवाला तुम्ही शरण गेलात तर तुका म्हणे जीवे जाणे लागे. तुमची जीवत्व दशा जी आहे त्याचा बाध झाल्याशिवाय राहणार नाही. अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध होत असतो, पण तशा प्रकारचं एकविध भाव जे आहे ते अंतःकरणामध्ये पाहिजे. जीवभाव त्याचा गेला अभिमान, म्हणून जन हासे कंसा सावध करिता, नये देहावरी देखोन या दुरी पडे जनवन हरी झालासे आपण, मग हे लोचन झाकियले झाकोनी लोचन मौन्येचे राहिला नाही, आता बोलायाचे काम बोलायासे दुजे नाही, हे राहिले जनकृष्ण झाले स्वयरूप, रूप पालटले गुणनाम याती, तुका म्हणे भूती देव झाला.
बघा, आता कंसाची जी अवस्था आहे ती कंसाची भयावस्था जी आहे, भयावह अवस्था म्हणा किंवा भयाने प्राप्त झालेली जी अवस्था आहे ती अवस्था या ठिकाणी प्रतिपादन करतात. जीवभाव त्याचा गेला अभिमान, म्हणून जन हासे कंसा. म्हणून कंसाला लोक हसायला लागले. का बरं? जीवभाव त्याचा अभिमान गेला, म्हणजे त्याचा देहाभिमान गेला, त्याचा जीवभाव गेला, जीवत्व दशा म्हणा किंवा देहभाव आणि देहाभिमान, देहभावही गेला आणि देहाभिमानही गेला. त्यामुळे काय लोक त्याला हसायला लागले. सावध करिता नये देहावरी देखून आदुरी पडे जना. त्याला सावध करतायत लोक, म्हणजे ते आता नाही का मागच्या अभंगामध्ये गेले ते काही लोक आहेत, आजूबाजूचे सैन्य असेल किंवा काही समूह आहे, ते सावध करायला लागले आपल्या राजाला. झालं तरी नेमकं काय? सावध करिता नये देहावरी, तो काही देहावर यायला तर तयार नाही. आणि जर एखादा कळप तिकडून यायला लागला, लोकांचा समूह जर यायला लागला आणि हे जर कंसाने बघितलं तर दुरोनिया पळे, दुरोनिया दुरी देखोनिया दुरी पळे जन, देखोनिया दुरी पडे जन, जन देखोनिया दुरी पडे. लोकांचा समूह यायला लागला तर तो त्या ठिकाणी त्यांना बघतो आणि बघितल्यावर त्याला वाटतं की बाबा याच्यामध्ये माझा कोणी शत्रू जो आहे तो मला मारणार आहे, तो तेथून लगेच पळवाट काढतो, निघून जातो. त्यामुळे ते लोक हसायला लागले. सावध केलं तरी तो देहावरती येत नाही. जनवन हरी झाला असे आपण मग हे लोचन झाकीले. जन वन हरी आपण झाला असे, सगळा परमात्मा झालाय जनामध्ये वनामध्ये. स्वतःचं शरीर देखील त्या ठिकाणी त्याला हरिरूप दिसायला लागलं. त्यामुळे अशा प्रकारच्या होणाऱ्या भीतीने त्याने आपले लोचन त्या ठिकाणी झाकून घेतले, डोळे लावले. मग झाकोनी लोचन मौन्याचे राहिला नाही आता बोलायचे काम. डोळे झाकले. आता काय केले? डोळे झाकल्यानंतर तो त्या ठिकाणी गप्प राहिला, बोलायचं आता काही काम राहिलेलं नाही. अशा प्रकारची त्याची स्थिती झाली. बोलायासी दुजे नाही ते राहिले जनकृष्ण झाले स्वयरूप. बोलण्याकरता द्वैत पाहिजे असतं ना, दुजे नाही राहिले. बोलायासी दुजे राहिले नाही, हे दुजे बोलायासी राहिले नाही. जे द्वैत असतं बोलण्याकरता ते द्वैतच राहिलेलं नाही, कारण भीतीचा अभाव अंतःकरणामध्ये. भक्ती आहे ना, ही भयाने केलेली भक्ती आहे देवाची. त्यामुळे त्या भीतियुक्त भक्तीचा परिणाम झाला की त्याचं द्वैत शिल्लक राहिलेलं नाही. कारण त्या ठिकाणी बोलण्याकरता द्वैत पाहिजे असतं, बोलतच नाही, गप्प झालेला आहे, मौनावला तो. दुजे जवळ घडे द्वैत द्वितीया द्वै भयम भवती असं म्हटलेलं आहे श्रुतीने सुद्धा. जोपर्यंत द्वैत असतं तोपर्यंत भीती असते. पण आता यो वै उदरम अंतरम कुरुते आता तस्य भयम भवती अशी पण श्रुती आहे. जो थोडंसं जरी द्वैत बघायला लागला तर त्याला काय होत असते म्हणे? भीती प्राप्त होत असते. बोलण्यासाठी त्या ठिकाणी दुजे नाही, म्हणजे दोन शिल्लक राहिलेलं नाही. चद्यम्मा परिहारो वा क्रियताम क्रियता द्वैत भाषया अद्वैत भाषया नास्ती नापी तदुत्तरम असं म्हटलेलं आहे की चोद्यम्मा परिहारो वा, प्रश्न आणि उत्तराची भाषा कुठं असते? सगळी द्वैतात भाषा असते. पण आता द्वैतच शिल्लक राहिलेलं नाही. जन कृष्ण झाले स्वयरूप. हे कृष्ण जन कृष्ण झाले स्वयरूप. स्वतःचं जे रूप आणि जन म्हणजे स्वतः कंस आणि सगळे लोक त्याला कृष्ण स्वरूप झालेले आहेत. रूप पालटले गुणनाम याती तुका म्हणे भूती देव झाला. गुण नाम याती रूप पालटले. तुकोबराय म्हणतात रूप असेल, गुण, नाम आणि जाती याचा त्या ठिकाणी बाद झालेला आहे. पालटले रूप म्हणजे रूप पालटलं म्हणजे त्याचा बादच होऊन गेला आणि त्या ठिकाणी भूती देव झाला. सर्व भूतांमध्ये तो त्या ठिकाणी परमात्मा पाहत आहे, तो नारायणच झालेला आहे. आता झालो स्वय कृष्ण आठवा हा चित्ती भेदे भयवृत्ती उरली नाही. उरले हे रूप नाम दिसे, उरले हे रूप नाव दिसे. भिन्न मी आणि कृष्ण आठवतो. तोवरी हा देव नाही तयापासी आला दिसे त्यासी तोची देव. देवरूप त्यासी दिसेवरी काया अंतरी तो भयभीत भेदे. भेदे तुका म्हणे अंतरे गोविंद साचवीन छंद वाया जाय. द्वैत जोपर्यंत द्वैत भावनेने ना, म्हणजे जोपर्यंत द्वैत शिल्लक आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही. म्हणजे थोडंसं जरी द्वैत राहिलं, यो वै उदरम अंतरम कुरुते, तरीसुद्धा देवाचं दर्शन होत नाही. अभेद दर्शन हेच खरं देवाचं दर्शन आहे. द्वैतामध्ये काहीही जरी केलं, द्वैतामध्ये सगळं काही झालेलं आहे, पण अभेद दर्शन जर झालं नसेल तर त्याला ही स्थिती प्राप्त होत नाही. अभेद दर्शन हीच खरी स्थिती आहे असं या अभंगामध्ये वर्णन करतात. झालो स्वय कृष्ण आठवा हा चित्ती. आता कंससुद्धा आहे ना, झालो स्वय कृष्ण आठवा हा चित्ती. त्याच्या चित्तामध्ये एक आठव आहे. कोणता? झालो स्वय कृष्ण, मी कृष्ण रूप झालेलो आहे. हा आठव त्याच्या चित्तामध्ये आहे आणि हा आठव हाच कोणी एक भेद आहे. आणि मग भयवृत्ती उरली आहे. मग त्याच्या अंतःकरणामध्ये भयवृत्ती उरलेली आहे. भयवृत्ती उरली आहे का?
कारण सोये कृष्ण झालो हा आठव चित्ती, मी कृष्णरूप झालेलो आहे हा त्याच्या चित्तामध्ये आठव आहे, नाही का. ज्या ज्ञानाने अज्ञान जातं, ज्या ज्ञानाने अज्ञान घालवलं ते अज्ञान निघून गेलं, मग ती वृत्ती राहिली ना, त्याला अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती म्हणतात. मग आता ती वृत्ती जी आहे, अज्ञान जेवढं घातक आहे तेवढीच घातक काय आहे, ती अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीसुद्धा आहे. माऊलींनी खूप गोड वर्णन केलं आहे. जिती अविद्या ऐसी अन्यथा बोधा ते गिवसी, ते निमालेनेची उठी काय बोधेपणे, असं काहीतरी आहे बघा, ओवी आहे. यथा बोधेसी उठी निमालेपणे, जिवंत अविद्या. आता हे जे अज्ञान नाश झाला, परंतु तरीसुद्धा त्याची ती वृत्ती आहे ना, मी कृष्ण झालो, अशा प्रकारचा जो आठव त्याच्या चित्तामध्ये आहे. आणि हाच कमी एक भेद आहे. आणि हे भेद वृत्ती जोपर्यंत अंतःकरणामध्ये असते तोपर्यंत त्या पुरुषाला ती ब्राह्म्य स्थिती प्राप्त होत नाही, किंवा इथे भेद कंसाच्या अंतःकरणामध्ये आहे. उरले हे रूप नाम दिसे भिन्न, मी आणि कृष्ण आठवतो. तो काय काय आठवत आहे, मी आठवतो आणि कृष्णसुद्धा आठवत आहे. मी म्हणजे कोणीतरी एखादा, मी एक व्यक्ती आहे, एक कष्टित कोणीतरी, मी म्हणतात ना काय उग्रसेन सूत मी कंस आहे, आणि वसुदेव सूत कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहे. अशा प्रकारची जी वृत्ती आहे, मी आणि कृष्ण म्हणजे मी कोणीतरी एक आहे आणि भगवान एक कोणीतरी आहेत, अशा प्रकारचा नामरूपाचा आठव उरलेला आहे. हे भिन्न दिसती तोवरी हा देव नाही तयापासी, आला दिसे त्यासी तोची देव. तोवरी हा भेद जोपर्यंत अंतःकरणामध्ये असतो ना, तोपर्यंत असा भेद आहे ना. एकदा विवेकाचा उदय झाला म्हणजे हा भेद निघून जात असतो. पण हा भेद जोपर्यंत आहे, ऐसेने काय एत भेद तरी की देखावा, जरी अहम भाव उरला व्हावा, तो आधीची नाही आघवा का विषम काही, असं वर्णन केलं आहे. काय ओवी सांगितली, एत भेद तरी की देखावा. आता पण इथं भेद राहिलेला आहे. अजून ह्याच्या ठिकाणी भेद आहे. कोणता भेद आहे हा, तर मी कोणीतरी एक कंस आहे आणि हा कोणीतरी कृष्ण आहे, अशा प्रकारची जी भिन्न वृत्ती आहे, हाच कोणीतरी एक भेद आहे. तोवरी हा देव नाही तयापासी, तोपर्यंत हा परमात्मा जे आहे तो त्याचं अभेद दर्शन होत नाही, तोपर्यंत परमात्मा त्याच्याजवळ नाही. आला दिसे त्यासी तोची देव, दिसे त्यासी तोची देव म्हणजे असा प्रकारचे म्हणजे काय आला दिसे त्यासी तोची देव. ध्यानाच्या योगाने जो मनुष्य तोवरी हा देव नाही तयापासी, आला दिसे त्यासी तोची देव. देवरूप त्यासी दिसेवरी काया, अंतरी तो भयभीत भेदे. वरी काया त्यासी वरी काया देवरूप दिसे, पण अंतरी तो भयभीत भेदे. पण भेदामुळे अंतःकरणामध्ये मात्र तो भयभीत झालेला आहे. वरून त्याला या भीतियुक्त अशा प्रकारच्या भक्तीने त्याला ही स्थिती प्राप्त झालेली आहे. पण आतमध्ये त्याच्या मनामध्ये भेद असल्यामुळे तो अंतःकरणामध्ये भयभीत आहे. भेदे तुका म्हणे अंतरे गोविंद, साचवेन छंद वाया जाय. तुकोबराय म्हणतात हा भेदच आहे ना गोविंदाला अंतर पाळण्यामध्ये मूलभूत कारण आहे. साचवेन छंद वाया जाय. आणि खरोखर हा अभेद दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाकीचं काही जरी असलं तरीसुद्धा सगळे छंद जे असतात ते सगळे छंद वायाला जात असतात. म्हणजे मग कोणताही छंद असेल त्याला चार भयभेदे, भेद भय गेले नोळखे आपणा, भेटी नारायणा कंसा झाली भेटी कंसा हरीसी, निकट सन्मुखची नीट एरझारा, एरा भेटी युद्धाच्या प्रसंगी, त्याचे शस्त्र अंगे हानितले, त्याचे वर्म होते ठावे या अनंता, तुका म्हणे सत्ता नायक हा. आता कंसवधाचा जो प्रसंग आहे तो या ठिकाणी सांगतात या भंगामध्ये. वाया तैसे बोले हरीसी अंतर, हरीसी अंतर म्हणजे केले होती चार भयभेदे. जोपर्यंत भय भेदे, जोपर्यंत भीतीरूपी भेद जोपर्यंत भय आणि भीती अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये आणि हरीमध्ये अंतर आहे. आणि असं भयरूपी भेद जोपर्यंत जात नाही, हरीचं अंतर जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत
त्याने कितीही म्हणजे त्याने किती शास्त्रज्ञानाच्या गप्पा केल्या तरीसुद्धा त्या व्यर्थ अशा प्रकारच्या आहेत. वाया तैसे बोल, ते सगळे बोल जे आहेत त्याचे ते सगळे व्यर्थ असतात. कारण हरिसी अंतर, अभेद दर्शन झालेलं नाही आहे आणि त्याच्या अंतकरणामध्ये भय आहे, त्याच्या अंतकरणामध्ये भीती आहे. चार केली होती म्हणजे सगळं जे शास्त्राध्ययन केलेलं आहे ते सगळं व्यर्थ अशा प्रकारच्या त्या गप्पा मारल्यासारखं आहे. भेद भय गेले नोळखे आपणा, भेटी नारायणा कंसा झाली. भेद भय गेले नोळखे आपणा, भेद भय गेलं की आपणा नोळखे. म्हणजे एकदा भीतीरूपी भय जर गेलं, कारण ही भीती फक्त या भीतीचं निवृत्त करण्याचं श्रुतीसंमत प्रकृष्ट आणि सन्निकृष्ट नियत साधन आहे, ते म्हणजे ज्ञान. आणि त्या ज्ञानाने एकदा ही जर भीती निघून गेली तर मग काय होतं, नोळखे आपणा, तो आपल्याला ओळखत नाही. आपल्याला म्हणजे मी जो आहे त्याचं त्याला प्रत्यक्ष ज्ञान होते, साक्षात अपरोक्षात ब्रह्म, आणि मी देह आहे अशा प्रकारची ओळख त्याला राहत नाही. मग तो आता ज्ञानानंतर तो मी देह आहे असं म्हणत असतो का मी जे आहे ते म्हणत असतो, मी ब्रह्मरूप आहे असं तो तसंही म्हणत नाही. पण तो ब्रह्म होऊन ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्मवेत्ता पुरुष हा ब्रह्मरूप होत असतो आणि ईश्वरी सत्तेकडनं भगवंताकडून त्याला ज्ञान होत असतं. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजंतमहा नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. असं एकदा ज्ञान झालं की त्याचा भेद भय गेलं की तो आपणा ओळखे, म्हणजे शरीर आहे अशा प्रकारे त्याची ओळख राहत नाही. आणि मग असं झालं म्हणजे भेटी नारायणा कंसा झाली. असं असलं की भगवंताची भेट होत असते. भेटी झाली कंसा हरीसी निकट सन्मुखची नीट येरझारा, तशी सुद्धा त्याला भेट झालेलीच आहे. भेटी झाली कंसा हरीसी निकट, म्हणजे या भीतीच्या माध्यमातून, म्हणजे भीतीरूपी या द्वेषाने भयरूपी भक्ती केली, म्हणजे या ध्यानानेच त्याची निकट भेट झालेलीच आहे. सन्मुखची नीट एरेरा, आत्ता जो त्यांचा साक्षात भगवंताची आणि कंसाची भेट झालेली आहे, ध्यानाच्या माध्यमातून भेट झाली. निकट सन्मुखची एरझारा, प्रत्यक्ष समोरासमोर त्यांची भेट झालेली आहे. एरा भेटी युद्धाच्या प्रसंगी त्याचे शस्त्र अंगे हानितले. युद्धाच्या प्रसंगामध्ये त्यांची प्रत्यक्ष समोरासमोर भेट झाली आणि भगवान श्रीकृष्णाने त्या कंसाच्या मानेवरती अंगी शस्त्र हानितले, त्याच्या मानेवरती शस्त्र त्या ठिकाणी खड्गाचा प्रहार केला आणि अशा प्रकारे त्या कंसाचा वध केला. आता भागवतामध्ये मी एकदा भागवत कथा ऐकली, त्याच्यामध्ये असं आहे बघा की भगवंताचं बाबांनी पण लिहिलं आहे. बाबांनी एका ग्रंथाचा अनुवाद स्वतः केला. त्या ग्रंथाचं नाव आहे, त्याला भागवतामृत नावाचा ग्रंथ म्हणतात. त्याच्यामध्ये लिहिलं आहे बाबांनी की ते असं की ते हार्ट फेल झाला असा शब्द आहे. मी रात्री वाचलं आहे ते. म्हणजे ते भीतीनेच कंस जो आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा कंसाच्या जवळ जातात फक्त मारण्याकरता. त्याला इतकी भीती वाटली, कारण पापी मनुष्य असतो ना, तो आतून खचलेला असतो आधीच, त्यामुळे तो आधीच आतून खचलेला आहे. आणि भगवंताने त्याला मारण्याकरता पायरीवरती पहिला पाय टाकला आणि हा आत्ता मला मारणार असं जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याचा हार्ट फेल झाला, असंच वाक्य त्या ग्रंथामध्ये भागवतामृतामध्ये लिहिलेलं आहे. पण इथं महाराजांनी मात्र अंगी शस्त्रे त्याच्या हानितले, त्याच्या मानगोटीवरती खड्ग फिरवलं आणि कंसाचा त्या ठिकाणी वध झाला, निपात झाला. त्याचे वर्म होते ठावे अनंता तुका म्हणे सत्तानायक. त्याचं जे वर्म आहे मृत्यूचं, ते मृत्यूचं वर्म भगवंताला माहिती होतं, कारण हा सत्ताधीश आहे. म्हणजे हा परमात्मा सर्व सत्ताधीश आहे, हा सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ सर्ववित्तम हा मुंगे के पाव में घुंगरू बजे ओ बी अल्लाह सुनता आहे. असा सत्तानायक सत्ताधीश असलेला परमात्मा, त्याला सगळ्यांची सगळी वर्म जे आहे ते माहिती आहेत. त्याला मृत्यूचं रहस्य माहिती असल्यामुळे त्याने अशा प्रकारे मानेवरून खड्ग फिरून कंसाचा त्या ठिकाणी वध केला. नारायणे कंस चानूर मर्दिले राज्य स्थापिले उग्रसेन स्थापिला शरणागत पुरविला अंत भक्ताचा अवघेचे केले कारण अनंते आपुले हाते सकळही केले आपुले अंकित. राहे गोपीनाथ मथुरेसी आला वैकुंठ नायक झाले सकळी एक राज्य दे उग्रसेना शरणागता सोडविले माता पिता दोन्ही सोडवणे धावे भक्ताच्या कैवारे तुका म्हणे करे शस्त्रधरी. आता इथे पुन्हा मथुरेमध्ये राज्याची भगवंताने पुन्हा स्थापना केली. आणखी त्याचं विश्लेषण या अभंगामध्ये आहे. नारायणे कंस चानूर कंसालाच मारलं का देवानी फक्त? का आणखी सुद्धा पुढे होते ना, काहीतरी अगोदरच ते कंसाने पहिलेच काही प्रतिबंध करून ठेवला होता. काही चानूर आहे, मुष्टिक आहे, मल्लयुद्ध झालं, त्यांना सुद्धा भगवंताने सगळ्यांचा निपात केला. आणि राज्य स्थापिले उग्रसेन जो आहे म्हणजे कंसाचे वडील म्हणजेच भगवंताचे आजोबा, त्यांना त्या ठिकाणी त्यांचा पट्टाभिषेक केला, त्यांना राज्यावरती बसवलं.
उग्रसेन स्थापियला शरणागत, पुरविला अंत भक्ताचा. शरणागत असलेला जो उग्रसेन आहे त्यांना त्या ठिकाणी त्या गादीवरती बसविलेलं आहे आणि अभक्तांचा अंत पुरविला. अभक्त जे होते कंस इत्यादी इत्यादी सगळे जेवढे काही माहिती असतील त्या सगळ्यांचा अंत त्या ठिकाणी भगवंतांनी पुरविला. मग सगळ्यांचा निपात केला. अगोगेची केले कारण अनंते, आपुल्या हाते सकळही. आता राज्याभिषेक केला ना, त्या राज्यावरती बसवले त्या उग्रसेनाला, तर ती सगळी कामं जी आहेत ते भगवंतांनी स्वतः केली. अवघेची केले कारण अनंत, कारण म्हणजे कार्य, सगळे कार्य जे आहेत त्या ठिकाणी आपल्या हाताने राज्याभिषेकाचा सोहळा भगवंतांनी यथोचित आणि यथाविधी अशा प्रकारे संपन्न केला. आपुल्या हाते सकळही, अवघेची कारण अनंते केले, सकळही केली आपुले अंकित, राहे गोपीनाथ मथुरेसी. आणि सगळे आपल्या अंकित केलेले आहेत. अंकित म्हणजे त्या प्रजाजनाला सगळ्यांना त्या ठिकाणी आज्ञाधारक अशा प्रकारचे भक्त बनवलेले आहेत आणि आपल्या वशीभूत करून ठेवलेलं आहे. आणि भगवानसुद्धा तिथून निघून गेले नाही, तर भगवंतांनी सुद्धा काही काळ त्या मथुरेमध्ये वास्तव्य केलं. राहे गोपीनाथ मथुरेसी, त्या मथुरेमध्ये परमात्मा वास्तव्याला आहेत. आता जिथे भगवान वास्तव्याला तर काही कमी आहे का? झाले राम राज्य काय उने आम्हासी, असंच मथुरेत सुद्धा झालं. मथुरेसी आला वैकुंठ नायक, झाले सकळीक एक राज्य. निष्कंटक अशा प्रकारचं ते राज्य झालं. सगळे लोक गुण्यागोविंदाने रागले. बघा, भगवंताचं नेतृत्व आहे. मोठ्या माणसाचं नेतृत्व असलं म्हणजे सगळं जसं व्यवस्थित चालतं त्याप्रमाणे भगवान ज्या ठिकाणी सत्ताधीश आहेत आणि तो परमात्मा ज्या ठिकाणी वास्तव्याला आहे त्या ठिकाणी सकळीक त्या सकळीक एक राज्य झाले. म्हणजे त्या ठिकाणी एक छत्री अशा प्रकारचं निष्कंटक राज्य त्या ठिकाणी निर्माण झालं. राज्य दिले उग्रसेना शरणागता, सोडविले माता पिता दोन्ही. उग्रसेन शरणागत शब्द 3 वेळेला आलेला आहे इथं. उग्रसेना शरणागत, उग्रसेना शरणागत. शरणागत झालेला जो उग्रसेन आहे त्याला राज्य देऊन टाकलं आणि बंदिस्त असलेले जे आपले आईवडील आहेत त्या दोघांना सुद्धा त्या ठिकाणाहून सोडवलं. सोडवणे धावे भक्ताच्या कैवारे, तुका म्हणे करे शस्त्रधरी. भक्ताच्या कैवारे, भगवान जो आहे तो त्या ठिकाणी हातात शस्त्र धारण करून भक्तांचा पक्ष घेत असतो आणि त्या भक्तांना कोणतंही संकट आलं तरीसुद्धा त्या संकटामधून सोडवण्याकरता परमात्मा धावत असतो. कितीतरी संकट आलेत ना. द्रौपदी कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. त्यांना सुद्धा आता मग अशी बाबांनी पण सांगितलं, ब्रह्मानंदगिरी बाबांनी, की नाही का त्या अर्जुनावरती सुद्धा पायी कपाठीसी घातला, आपण पुढा राहिला. संकटच आहेत ना भक्तांवरती आलेली जी संकट आहेत ते संकट धावणे लागे. भक्तांचा पक्ष धारण करतो भगवान आणि कोणतंही जरी संकट आलं तरी त्या संकटामध्ये धीरोदात्तपणे समर्थपणे भगवान उभे राहतात. वेळ प्रसंग आला तर हातामध्ये शस्त्रसुद्धा घेतात. भीष्मपणा केला खरा, धनुर्धरा रक्षिले. त्या भगवंतानी आपला जो एकनिष्ठ भक्त आहे भीष्माचार्य, त्यांचं आपलं भीष्मपणा केला खरा आणि धनुर्धरा हा एकनिष्ठ असलेला जो भक्त आहे अर्जुन, त्या भीष्माचा सुद्धा पण खरा केला आणि अर्जुनाचं सुद्धा भगवंतानी त्या ठिकाणी रक्षण केलेलं आहे. हातामध्ये शस्त्र घेण्याची वेळ आली तरीसुद्धा भगवान मागे पुढे पाहत नाहीत भक्तावरती संकट आलं तर. आता पुढे वर्णन करतात. आता आईवडिलांना त्या ठिकाणून सोडवलेलं आहे भगवंतानी. मग आता आईवडिलांवरती सोडवलं बरोबर आहे. मग आता बंदिस्त असलेले आईवडील देवकी आणि आपले वसुदेव बाबा त्या दोघांना सोडवलं आहे. मग आता इकडे पण एक आईवडील आहेत नंद बाबा आणि यशोदा. तर त्या दोघांवरती जे प्रेम केलं ते प्रेमामध्ये काही तरतम भाव आहे का? त्या प्रेमातल्या तरतम भावाचं विश्लेषण पुढच्या अभंगामध्ये केलेलं दिसतंय साधारण. दोघांवरती सुद्धा तरतम भाव म्हणजे इकडे प्रेम कमी केलं असं नाही, दोघांवरती समान देवांनी प्रेम केलं याचं वर्णन पुढच्या अभंगामध्ये आहे. धरी दोन्ही ठाई सारख्याची भाव देवकी वसुदेव नंद दोघे एके ठाई केली नारायणे वाढविला तिने आणि व्याला वाढला हा आपण निमित्त कारणे माय बाप माय हा जगाची बाप नारायण दुजा करी कोण यत्नयासी कोण जाणे याचे अंतरीचा भाव तुका मने भाव कळोने दी. धरी दोही ठाई सारखाची भाव दोही ठाई धरी. सारखं भाव म्हणजे प्रेम. दोघांवरती सुद्धा सारखं प्रेम केलं. दोघं म्हणजे कोण हे म्हटलं ना त्या दिवशी कोणीतरी सांगितलं ना 17 मध्ये शास्त्री महाराजांनीच सांगितलं की 2 बापाचं आहे असं जर कोणाला म्हटलं तर राग येतो का नाही? हो. 2 बापाचं आहे असं जर कोणाला म्हटलं तो एका हाताने मारेल का दोन्ही हाताने मारेल? आता ते शिवी आहे ना ती. पण भगवान जे आहे ते आई 2 आहेत आणि वडीलसुद्धा त्यांना 2 आहे. देवकी वसुदेव नंद
नंद बाबा आणि यशोदा माता, वसुदेव आणि देवकी या दोघांवरती भगवंताने सारखं प्रेम केलेलं आहे. दोघे एके ठाई केली नारायणे, वाढविला तिने आणि व्याली. जी व्याली म्हणजे जिने जन्म दिला आणि जिने वाढवलं त्या दोघांवरती सुद्धा नारायण एके ठाई केली. दोघांना सुद्धा ते दोन्ही जे आईवडील आहेत ते एका ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची भेट घडून आणलेली आहे दोघांची परमात्म्याने. व्याला वाढला हा आपण निमित्त कारण मायबाप. आता वास्तविक पाहता तर वास्तविक दर्शन करून देतात त्या परमात्म्याचं. म्हणजे हा काही आता ईव आहे का एव आहे, सगळं हे ईव आहे. जणू काही परमात्मा जन्माला आलेला आहे. व्याला वाढला म्हणजे तो व्याला म्हणजे वास्तविक पाहता तो स्वेच्छेनेच काय झाला त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे व्याला. आणि वाढला म्हणजे स्वसामर्थ्याने त्या ठिकाणी वाढलेला आहे. त्याचं जन्मसुद्धा दिव्य आहे, त्याचं कर्मसुद्धा दिव्य आहे. जन्मकर्मचे मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. आता हे सगळं स्वतंत्र परमात्मा आहे, पण आपण स्वतःच तो स्वेच्छेने वाढला सुद्धा आणि व्यालासुद्धा आणि स्वतःच्या सामर्थ्याने वाढला सुद्धा. पण आता निमित्त कारण मायबाप, हे जे निमित्त कारणाला आई वडील आहेत, आता हे वसुदेव देवकी असतील किंवा नंद बाबा आणि यशोदा माता, हे सगळे निमित्त कारण आहेत. वास्तविक पाहता त्यांचासुद्धा मायबाप कोण आहे? परमात्माच आहे. जो परमात्मा ज्या मायबापांना मायबाप म्हणतो त्या मायबापाचा सुद्धा मायबाप कोण आहे? हा परमात्माच मायबाप आहे. माय हा जगाची बाप नारायण, दुजा करी कोण यत्नयासी. हा जगाची माय आणि हा नारायण जगाचा काय आहे? बाप आहे. हाच तर माय आहे, हाच बाप आहे. पिता हा मत्स्य जगतो माता धाता पितामहा, वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरे वच. तोच जगाचा मायबाप आहे. त्यानेच हे सगळं निर्माण केलं आहे ना, त्याच्यापासूनच सगळं होतं आहे म्हणले. तो कोणाचा काही त्यालाच म्हणतात ना मायबाप, त्याला परमात्मा म्हणतात. ज्याचं कोणी मायबाप नाही आणि ज्याचे कोणी लेकरं नाहीत त्याला म्हणतात परमात्मा. म्हणजे ज्याचं कोणी कारण नाही आणि ज्याला कोणी कार्य नाही, म्हणजे कार्य पण नाही त्याचं आणि त्याचं कोणी कारणसुद्धा नाही. जे कार्य ना कारण जया दुजेना एकपण, माय हा जगाची बाप नारायण, तुझा करी कोण यात नाही यासी. मग आता हा नारायण जाय साऱ्या जगाचा माबाप आहे, तर मग आता जन्म देण्याचा आणि याला वाढवण्याचा प्रयत्न कोण करणार आहे बरं? आता कोण करणार? कोणीच करणार नाही. कोण जाणे याचे अंतरीचा भाव, तुका म्हणे भाव कळोने दी. महाराज म्हणताय, तुकोबराय म्हणतात, कोण जाणे याचा अंतरीचा भाव. याचा अंतरीचा भाव जो आहे ते कोण जाणणार आहे? तुका म्हणे भाव कळोने दी. माव आहे का? तुका कोण जाणे याचे अंतरीचा, तुका म्हणे माव कळोने दी, असं आहे ना? बरं इथं थोडं माझ्याकडे जो गाथा आहे ना, मी आपलं हे घेतलं आहे गाथा, भाव शब्द आहे इथं. तुका म्हणे माव, याची माया म्हणजे याचं कपटकारस्थान असा अर्थ असेल. त्याचं जे कपटकारस्थान आहे किंवा त्याचं जे काही माया आहे ते कळू ने दे. म्हणजे स्वतःचे जे काही विचार आहेत ते विचार काही कळू देत नाही परमात्मा. कोण जाणे याचे अंतरीचा भाव, याच्या अंतःकरणामध्ये काय सिजत आहे ते काही कोणाला कळत नाही आणि तो कळीसुद्धा देत नाही. त्यालाच काय म्हणतात? परमात्मा असे म्हणतात. आता देव आहे हा परमात्मा, असा जो परमात्मा आहे तो प्रकृतीच्या अतीत परमात्मा आहे. हा कार्यकारणाच्या अतीत परमात्मा आहे. अशेष विशेष भाव विवर्जित केवळ सत्सामान्य चैतन्य म्हणजेच हा परमात्मा आहे. त्याचं विश्लेषण पुढच्या अभंगामध्ये करतात. त्याला आता आपला अभंग संपत आलेला आहे. एक अभंग आपला शिल्लक राहिलेला आहे. हा उपांत्य अभंग आहे आपल्या सत्रामधला. दिनाचा कृपाळू दुष्टजना काळ एकला सकड व्यापक हा, हासे बोले तैसा नवे हा अनंत नये प्राकृत म्हणो यासी. यासी कळावया एक भक्तिभाव दुजा नाही ठाव धांडोळिता. ढांडोळिता श्रुती राहिल्या निश्चिंत तो करी संकेत गोपी सवे. गोपिकांची वाट पाहे द्रुमातळी मागुता निहाळी न देखता त्यासी उठे बैसे पाहे. वेडावला राहे वेळोवेळा वेळोवेळा पाहे पंथ गोपिकांचा. तुका म्हणे वाचा नातुडे तो. दिनाचा कृपाळू हा दिनविषयी, दिन जे आहेत भक्त जे आहेत त्यांना हा अत्यंत कृपाळू आहे. आणि दुष्ट लोक जे आहेत त्याचा हा परमात्मा अंतक आहे. त्याचा परमात्मा हा काळ असतो. एकला सकळ व्यापक हा. वास्तविक पाहता हा परमात्मा कसा आहे तर हा एकला आहे. एकला म्हणजे हा एकला म्हणजे हा दोनच्या सापेक्ष असलेला एक नाही आहे. हा टळटळीत अशा प्रकारचा एक आहे. म्हणजे प्रकृती पुरुषाच्या अतीत असलेलं जे दृंगमात्र स्वरूप त्याचं विश्लेषण या अभंगामध्ये महाराज करतायत. हा दिनांचा दिन आहेत, भक्त जे लीन आहेत नम्र आहेत त्या भक्तांचा हा कृपाळू आहे. आणि दुष्टदिनांचा काळ आहे. वास्तविक पाहता हा एकटा आहे.
आणि हा सकळ आहे. सकळ म्हणजे हाच व्यापक आहे, याच्यापेक्षा कोणी व्यापक नाही, कारण हा एकटाच आहे फक्त. मत्त परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. हा सकळ आहे आणि हा पुन्हा व्यापक आहे. अनो रेणू सूक्ष्म स्थूळापार नाही, याच्यामध्ये हा व्यापक आहे, याला कोणता परिच्छेद नाही त्या ठिकाणी. असा हा निरतिशय व्यापक असलेला परमात्मा आहे, एकटा आहे, सकळ आहे आणि पुन्हा व्यापक आहे. हासे बोले तैसा नव्हे हा अनंत. हा जो हसतो आपल्याशी, हा बोलतो, हा तसा आहे का? आता अज्ञानी लोक जे आहे ते त्याला काही पण म्हणतात नाही का. ते लिहिलं माऊलींनी नाही का, अवजानंती मां मूढा मानसिं तनुमाश्रितम परम भावम अजानंतः मम भूत महेश्वरम. या श्लोकावरती माऊलींनी गोड भाष्य केलेलं आहे. आता अज्ञानी जे लोक आहेत ते कसं कसं म्हणतात ते आता तिथेच पाहिलेलं बरं पडेल. हासे बोले तैसा नवे हा अनंत. हा आपल्याशी बोलतो म्हणजे तसा आहे का? नये प्राकृत म्हणो यासी. ह्याला हा प्राकृत आहे असं याला म्हणू नका. यासी कळावया एक भक्तिभाव दुजा नाही ठाव धांदोडिता. याला जर कळायचं असेल, हा परमात्मा आकळावा असं वाटत असेल किंवा हा समजून घ्यावा असं वाटत असेल, तर एक भक्तिभाव त्याला त्या ठिकाणी याचं स्वरूप करण्याकरता एक भक्तिभावच फक्त कारण आहे. दुजा नाही ठाव धांडोडिता. दुसरं साधन जे आहे, तुम्ही कोणतंही जरी केलं एक भक्तिभाव सोडून, तर त्याच्या स्वरूपाचं धांडोडिता म्हणजे त्याच्या स्वरूपाचा तुम्ही कितीही विचार केला तरीसुद्धा ठाव नाही. याचा काहीही दुजा म्हणजे दुसऱ्या साधनाने किती तुम्ही त्याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न केला तरी याचा थांग पत्ता लागणार नाही. हे ते कोणत्या साधनाच्या आव्याक्यामध्ये येऊ शकत नाही. याला एकमेव कारण आहे, ते म्हणजे एक भक्तिभाव. धांडोडिता श्रुती राहिल्या निश्चित तो करी संकेत गोपीसवे. आता याचा विचार करण्याकरता श्रुती ज्या आहेत त्याचा परामर्श घेण्याकरता प्रवृत्त झाल्यात, त्याच्याविषयी विचार करतात, पण त्यासुद्धा श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे अतद्व्यावृत्तीने त्या श्रुतीने वर्णन केले. बघा, हे असं आहे का, ते तसं आहे का, तर हा असा नाही, हा तसा नाही, पण कसा आहे हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही. हा असा नाही, हा असा नाही, एवढंच फक्त सांगितलं. राहिल्या निश्चित, त्यासुद्धा तटस्थ राहिल्यात. तो करी संकेत गोपीसवे आणि तोच परमात्मा नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभते सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातनो विठ्ठलो हा. सनातन विठ्ठलो हा. तो करी संकेत गोपीसवे. तो आपल्या गोपिकांना त्या ठिकाणी संकेत म्हणजे ते इशारे करीत आहे त्या गोपिकांना. गोपीसवे तो परमात्मा, असा परमात्मा गोपींना त्या ठिकाणी संकेत करीत आहे. गोपिकांची वाट पाहे द्रुमातळी मागुता न्याहाळी न देखता. असा परमात्मा गोपिकांची वाट पाहतो त्या वृक्षाखाली बसून. गोपिका म्हणजे यथा व्रज गोपिका नाम, त्या भगवंतावरती नित्य प्रेम करणाऱ्या किती साधू संतांनी वर्णन केलं. एका गोपीने हातावरती मेश्री घेतली आणि ती मेश्री लावायला लागली आणि तेवढ्यामध्ये तिच्या कानावरती मंजूळ अशा प्रकारच्या देवाच्या वेणूचा आवाज पडला. त्या गोपी ते दंतधावन करायचं विसरली असं महाराजांनी लिहिलंय. काय दंतधावनाचा मुखा माझी हात वाद्ये वाजते नाईके जनमात करी श्रवण श्रीकृष्ण वेणू गीत स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथो चिरे चोळिया त्या धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. असं प्रेमातिशय म्हणतात त्याला. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. असं ज्या गोपिकांनी प्रेम केलं असा परमात्मा निर्गुण निर्विकार तो परमात्मा झाडाखाली बसून त्या गोपिकांची प्रतीक्षा करीत आहे. मागुता न्याहाळी न देखता. मागुता न्याहाळी न देखता म्हणजे पुन्हा त्या झाडाखाली उभा राहतो आणि पुन्हा असं डोक्यावरती हात देऊन असं पाहतो, न्याहाळतो रस्ता की गोपिका अजून का बरं गोपिका आलेल्या नाहीत. न्याहाळी न देखता. जर त्या दिसल्या नाहीत तर त्यांना तो न्याहाळतो. न देखता त्यासे उठे बैसे पाहे वेडावला राहे वेळोवेळा. जर त्या दिसल्या नाहीत तर त्याशी उठे बैसे पाहे, तो त्या ठिकाणी उठतो बसतो. अजून का बरं त्या आलेल्या नाहीत, वेडावला राहे वेळोवेळा. आणि त्याला जणू काही त्याचं पिसं लागलेलं आहे नाही का. ते माऊलींनी 11व्या अध्यायामध्ये गोड कैसे नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा काय कामुक जैसा अंगना आपैता की जे. अशा ओव्यात बघा त्या ठिकाणी. जसं त्या अर्जुनाचं परमात्म्याला वेड लागलेलं होतं त्याप्रमाणे या परमात्म्याला सुद्धा त्या गोपिकांचं वेड लागलेलं आहे. वेळोवेळा राहे वेडावला राहे वेळोवेळा. वेळोवेळा पाहे पंथ गोपिकांचा तुका मने वाचा नातू देतो.
पंथ गोपिकांचा वेळोवेळा पाय तो रस्ता सारखा न्याहाळतो, उठतो बसतो. तुका म्हणे वाचा नातुडे, तो हा परमात्मा असा आहे की तो वाचा नातुडे म्हणजे वाणीला असू दे, एन मनसा न मनोते एनाहुर मनो मे मतम तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम एदिदम उपासते. यच्चक्षुषा न पश्यन्ति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम एदिदम उपासते. जो नेत्रेंद्रियाचा विषय होत नाही, माऊलींनी गोडलेलं आहे. तेवी जेने तेजे वासेची वाच्य सुजे, ते वाचा प्रकाशी जे हे के आहे. वेदू काय काय न बोले परी येते नावची नाही घेतले. जो परमात्मा वाणीला शब्दाला विषय होत नाही असा परमात्मा तो त्या ठिकाणी त्या वृक्षावर खाली उभा राहतो, खाली बसतो, तो रस्ता न्याहाळतो. गोपिका अजून का बरं येत नाहीत अशा प्रकारचा विचार. प्रकृतीच्या अतीत असलेला जो परमात्मा आहे तो परमात्मा त्याने सगुण रूप धारण केलेला आहे आणि तो गोपिकांशी आपल्या गोपाळांशी त्या ठिकाणी लीला करीत आहे. आपल्या सत्रामधला हा पुढचा शेवटचा अभंग आहे. तो बोले कोमळ निष्ठोर साहोनी कोपता गवळणी हास्य करी, करावया दास्य भक्तांचे निर्लज्ज कौतुके रजमाथा वंदे. दिसे उग्रसेना मथुरेचे राज्य सांगितले काज करी त्यांचे, करी त्याचे त्यासी काही होता अरिष्ट निर्माण निवारी आपण शरणागता. शरणागता राखे सर्व भावे हरी अवतार धरी तयासाठी. तयासाठी वाहे सुदर्शन गदा उभा असे सदा सांभाळीत. तळमळ नाही तुका म्हणे चित्ता भक्तांचा अनंता भार माथा. तो बोले कोमळ निष्ठुर साहोनी. तो गोपिका ज्या आहेत ते बघा, गोपिकांवरती भगवंताने केलेलं प्रेम. निष्ठुर साहोनी, त्या गोपिका भेटल्यात, अचानक आल्यात, भेटल्यात त्यांना. निष्ठुर साहोनी, तो निष्ठुर अशा प्रकारच्या तर्क कर्कश अशा प्रकारचं काहीतरी जेणेकरून ते ऐकायला सुद्धा बरं वाटणार नाही अशा शब्दांचा प्रयोग जेव्हा त्या करायला लागल्यात, असा तो निष्ठुर बोलणं साहोनी तो त्यांचं सहन करतो. आणि तो कसा बोलतो? तो बोले कोमळ, त्या बोलतात रागारागाने. आणि हा मात्र त्यांच्याशी आहे ना कोमल अशा प्रकारचं वक्तव्य करतो. निष्ठुर साहोनी तो कोमळ बोले. कोपिता गवळणी हास्य करी, गवळणी कोपिता अर्धविराम आणि हास्य करी म्हणजे गवळणी कोपायला लागल्या तर पुन्हा तो त्या ठिकाणी हास्य करतो. करावया दास्य भक्ताचे निर्लज्ज कौतुके रजमाथा वंदी. भक्तांचे दास्य करावया निर्लज्ज. देव भक्तांची सेवा करण्यासाठी निर्लज्ज होत असतो. सगळा अभंग आहे बघा, मोठा अभंग आहे, ते तिथंच पाहिलेला बरा. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठी भाव भक्ती देखून या. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे. सिले विने सजन कसया विकू लागे मांस. भक्तांचे दास्य करावया तो निर्लज्ज होत असतो, पुढेच धावतो बघा. एखादी गोष्ट जर भक्तांची करायची असेल तर तो स्वतःच करतो आणि पुन्हा निर्लज्ज होऊन करतो. कौतुके रजमाथा वंदी आणि त्या भक्तांचे रजक्कन जे आहे ते कौतुकाने माथावंदी. नामयाच्या पाठी नामयाचे पाठी चाले केशिराज लागावया रज चरणीचे. दिले उग्रसेना मथुरेचे राज्य सांगितले काज करी त्यांचे. वास्तविक पाहता ते राज्य जे आहे ते उग्रसेनाला दिलेलं आहे. मथुरेचं सगळं राज्य ते राजा आहे उग्रसेन, परंतु त्याचं काम करायला पाहिजे का? सांगितले काज करी त्याचे. त्यांनीच त्यांना गादीवर बसवलं आणि ते मात्र जेव्हा काम सांगतात तेव्हा हा त्यांच्या पुढे काम करतो. सांगितले काज करी त्यांचे. त्यासी काही होता अरिष्ट निर्माण निवारी आपण शरणागत. त्याला जर काही अरिष्ट निर्माण झालं तर शरणागताला जर काही अरिष्ट निर्माण झालं तर तो भगवान त्याचं सगळं अरिष्ट निवारण करीत असतो. शरणागता राखे सर्व भावे हरी अवतार धरी तयासाठी. जे शरणागत झालेले आहेत त्यांना सर्व भावे हरी राखे, त्यांचं भगवान संरक्षण करत असतो. अवतार धरी तयासाठी नवे संरक्षण करणे म्हणजे त्यांच्यासाठी अवतारच धारण करत असतो. कौरवी पांचाळी सभे माझी आणि नारी मे सारी या सारी मे नारी. भगवंताने त्या द्रौपदी करता एक वस्त्र अवतार धारण केला असं बाबा सांगत असतात. डोंगरे महाराज जी असं सांगायचे की भगवंताचे जे अवतार आहेत त्याच्यामध्ये या द्रौपदीसाठी भगवंताने वस्त्र अवतार धारण केला. अवतार धरी तयासाठी वाहे सुदर्शन गदा उभा असे सदा सांभाळिता. त्यांच्यासाठी सुदर्शन गदा वगैरे वगैरे इत्यादी शस्त्र आहेत. ते शस्त्र हातामध्ये घेऊन सांभाळिता त्यांचं रक्षण करण्याकरता सदा सांभाळिता उभा असे. सदैव त्यांचं रक्षण करण्याकरता त्या ठिकाणी तो तटस्थ असतो. शस्त्र वगैरे हातामध्ये घेऊन सज्ज असतो. तळमळ नाही तुका म्हणे चित्ता भक्तांचा अनंता भारमाता. भक्तांच्या चित्ताला तुकोबराय म्हणतात तळमळ नाही, कारण त्याचा सगळा भार जो असतो तो भक्तांचा सगळा भार
अनंताने आपल्या माथ्यावरती घेतलेला असतो. त्यामुळे त्यांच्या डोक्यात कोणतीही चिंता नसते, कारण भार वाहणारे हे दुसरेच असतात. म्हणजे भगवान साक्षात त्याचा भार वाहत असतो. सगळ्या चिंता ज्या आहेत त्या भगवंताला लागलेल्या असतात. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. याप्रमाणे आपल्याला जे अभंग सांगितले ते अभंग या ठिकाणी संपलेले आहेत. झालेली सेवा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबराय आदी करून सकल संत प्रभृती मांदियाळींच्या चरणी विनम्र भावे समर्पित करून आपण रजा घेऊया. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली, गवळण गोरस मनो विसरली, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. दुडिया माझारी कानोबा झाला भारी, दुडिया माझारी कानोबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. एका जनार्दनी सबल सगोळणी, एका जनार्दनी सबल सगोळणी, ब्रह्मानंदून समाय मनी, ब्रह्मानंदून समाय मनी मनी मनी, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम.
पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्यराग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळं आपलं जवळजवळ आज 23वा दिवस आहे की जे प्रारंभ झालेलं जगद्गुरू तुकोबारायांचं जे तुकोपनिषद आहे त्याचं पांगत अर्थाचं चिंतन करण्यासाठी आपण या अनुष्ठानामध्ये प्रवृत्त झालो. भगवत कृपेने आपण आता उपसंहाराकडे या आठवड्यामध्ये याची परिसमाप्ती होईल. या काळात आपल्याला पूर्ण व्यस्त असल्यामुळं आपले जे काही आपले नेहमीचे उपक्रम आहेत ते आपण केले नाही, परंतु आता उरलेल्या काळामध्ये आपला आता जवळजवळ विषय पूर्णपणे पूर्णतेकडे चाललेला आहे. या काळात आपल्याकडं जे कोणी महानुभाव येतात तर त्यांचं सत्कार आपण करत असतो. तर त्या सत्कारामध्ये आपण सत्कार करतो म्हणजे त्यांच्या योग्यतेप्रमाणे काहीच करत नाही, फक्त आपली एक श्रद्धा आहे की या ठिकाणी जे काही अनुष्ठान प्रारंभ झालेलं आहे, हे जे वायुमंडल झालेलं आहे की 18 दिवस जगद्गुरू तुकोबाराय आपल्याशी संवाद करीत आहे आणि या वायुमंडलामध्ये जे काही पावनत्व निर्माण झालेलं आहे, अपूर्व निर्माण झालेलं आहे, त्या अदृष्टाच्या द्वारा संत सम्राट माऊलींचे त्या लोकांना आशीर्वाद मिळावेत, प्रेरणा मिळावी, त्यांनाही अंतर्मुखता व्हावी, त्यांच्याही जीवनाचं परम मंगल व्हावं, यासाठी आपल्या अंतःकरणात असणारी जी सदिच्छा ती सदिच्छा व्यक्त करायची इतका त्याचा अर्थ आहे. आज आपल्या या सत्रामध्ये आपले परमप्रेमास्पद असणारे आमचे गिरीशजी पवार की जे गिरीश प्रिंटर्स नावाचे जे प्रेस आहे पुण्यामध्ये, आपले जे झालेले आनंदाश्रम प्रकाशनचे बरेचसे बहुतेक ग्रंथ लॉकडाऊनपासून त्यांनी केलेले आहेत. आपले असणारे बंधुवर्य भागवत महाराज आणि त्यांचा अत्यंत स्नेह आहे आणि त्याच्यामधून हे जे काही साह्य त्यांचं आपल्याला इतकं वारंवार झालेलं आहे की भागवत महाराजांनी एखाद्याच वेळेला ती प्रेस पाहिली असेल, ते स्वतः सर्व सांगितल्यानंतर फोनवरच सर्व करून या ठिकाणी पुस्तक पोच करत असतात ग्रंथ, आणि या काळामध्ये ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वतः ज्याला आपण आध्यात्मिकता, धार्मिकता, भावुकता आणि व्यवहार या सर्वांचा एक मेळ संमिलन एकत्र करणारे असं हे व्यक्तिमत्व आहे आणि ते मध्यंतरी एकदा येऊन गेले, आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. म्हणून भगवान संत सम्राट माऊलींच्या सत्तेतून त्यांना या कार्यासाठी किंवा त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचा किंवा कौटुंबिक वात्सल्याचा त्या ठिकाणी विकास व्हावा आणि त्यांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभावं आणि त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणारं मनोबल, बुद्धिबल, आत्मबल त्यांना प्राप्त व्हावं, यासाठी त्यांचा या ठिकाणी या थोडासा सत्कार केला जात आहे. त्यांना भगवती ज्ञानेश्वरी आणि रामकृष्ण मिशनचे काही ग्रंथ, शाल, श्रीफळ देऊन आपल्या सर्वांचं एक आशीर्वादात्मक अशा प्रकारचे जी प्रेरणा आहे ती त्यांना प्राप्त व्हावी, यासाठी आपल्यामध्ये असणारे वयोवृद्ध, तपवृद्ध आणि सर्वांचे जवळजवळ हृदयाचे सम्राट असणारे आमचे फुलवडे काका या ठिकाणी आहेत. हे एक आपल्या सांप्रदायिक आदर्श असणं, वयोवृद्ध अवस्थेमध्ये खरा परमार्थामध्ये किती त्याग करावा लागतो आणि त्यावेळेला आपल्या ह्या देहतादात्म्य भ्रांती कशी घालवायची याचा आजही निरंतर माऊलींच्या समाधीजवळ बसून जे सकाळपासून रात्रीपर्यंत चिंतन करतात, तर त्यांच्या पावन करकमलातून आमच्या बंधुवर्य गिरीशजींचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. तर त्यांनी या ठिकाणी यावं. काकांना बोला धरुणा. या या विशाल महाराज असे
कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला असेल त्यांनी ग्रंथ जमा करा. नेहमीप्रमाणे भोजन पास घेऊन राम मंदिरापासून भोजनाकरता अन्नपूर्णा गृहाकडे जायचं आहे. पुढील सत्र ठीक 3 वाजता सुरू होईल. पुढील सत्र ठीक 3 वाजता सुरू होईल. रामकृष्ण हरी. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतलेला